या संध्याकाळच्या संध्याकालीन पवित्र अशा प्रथम सत्रामध्ये आपण सर्व या ठिकाणी समुपस्थित होऊन या गाथेचं चिंतन करतोय. हा आपल्या जीवनातील परमभाग्याचा काळ आणि या काळामध्ये जाणारे प्रत्येक क्षण हे परमभाग्याचे आहेत. संत श्री जगद्गुरु तुकोबाऱ्यांची ही गाथा संपूर्ण प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी आहे. केवळ ही वारकऱ्यांनीच वाचावी असा काही नियम नाही आहे. तर ज्याला ज्याला आपल्या कल्याणाची इच्छा आहे, वेदांताच्या भाषेमध्ये निरंकुशा तृप्तीपर्यंत ज्याला जायचं आहे, आनंदाची डोही आनंद तरंग अशा आपल्या जीवनाचा उत्सव ज्याला करायचा आहे, त्या सर्वांसाठीच ही गाथा आहे. किंबहुना गुरुवर्य महाराज पाठामध्ये काय म्हणत असतात की हे सगळं वाङ्मय म्हणजे जीवन जगण्याची कला आहे, आर्ट ऑफ लिव्हिंग. एक हिंदी वचन मी काल वाचलं, त्याच्यामध्ये खूप गोड असा तो विचारवंत असं म्हणतो, जीवन जीते हुए चाहे भले ही हार्ट फेल हो जाए. वैसे किसी का हार्ट फेल नहीं होना चाहिए. जीवन जीते हुए भले ही हार्ट फेल हो जाए लेकिन जीवन का आर्ट फेल नहीं होना चाहिए. अर्थात जीवन जगण्याची कला ही फेल नको व्हायला. ही जीवन जगण्याची कला म्हणजे तरी काय, तर ताण तणाव अज्ञान मत्सर या विरहित होऊन आपण आपल्या स्वभावामध्ये राहणं. खरं तर एक महापुरुष पर्वात त्यांचंही मी ऐकलं, ते असं म्हटलं की खरं स्वभावामध्ये राहणं, जीवनाची कला समजून घेणं म्हणजे काय, न किसी को स्वभाव में, न किसी के प्रभाव में, न किसी को अपने प्रभाव में, ना किसी के प्रभाव में जीना नहीं चाहिए, अपने स्वभाव में जीना चाहिए. ज्याला हे जगता येईल ना, कुणाच्या प्रभावामध्ये नाही आणि आपलाही प्रभाव कुणावर टाकायचा नाही. आळंदीमध्ये त्याच्यासाठी प्रसिद्ध शब्द आहे वजन टाकणे. कशाला वजन टाकायचं, सगळीकडे प्रयत्न असे चालले आता की वजन कमी करा. कारण जिवंत असेपर्यंत आपल्याला त्रास आणि मेल्यानंतर त्या 4 लोकांना त्रास, म्हणून वजन वगैरे काही नाही. म्हणून आपल्याला आपल्या स्वभावामध्ये जगता यायला पाहिजे आणि ही जीवन जगण्याची कला या गाथेच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होते. आपण जे अभंगांचं चिंतन करतोय, जगद्गुरु तुकोबारांच्या भावविश्वामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर अगदी पामराच्या मनोवृत्तीपासून त्याचे जे मनोरथ आहे तर विषयी वाटतं सिद्धापर्यंत आणि त्याच्यानंतर संतांचाही जो भाव आहे, हे सगळे भाव अगदी आपल्याला पाहायला मिळतात. गाथेचा विचार करत असताना तो वैयक्तिक आहे, त्याच्यामध्ये वैयक्तिक विचार आहे म्हणजे वैयक्तिक समस्या आणि समाधान. त्याच्यामध्ये कौटुंबिक विचार आहे, त्याच्यामध्ये त्याला आपण व्यष्टी समष्टी सामाजिक आध्यात्मिक सांस्कृतिक असा जेवढा म्हणून काय विचार आहे तो सर्वच सर्व या गाथेमध्ये आलेला आहे. मग खऱ्या अर्थाने ज्याला आपल्या जीवनामध्ये निहाल व्हायचं असेल आणि आनंदाची डोही आनंद तरंग अशा प्रकारचं जीवन जगायचं असेल, त्याच्यासाठी गुरुवर्य महाराज काय म्हणतात की हे दर्पण असतं, दर्पणाच्या ठिकाणी सर्व ग्रंथ आहेत. त्याचं चिंतन करून आपण आपल्या जीवनाची कला याच्यातून शिकावी. आदरणीय गुरुवर्य महाराजांनी खरं तर ही अष्टादशाची जी चिंतनशैली आहे, प्रणाली आहे, काल आदरणीय गुरुबंधू कृष्ण महाराजजी म्हटले की ही चिंतनाची शैली विशेष आहे, अभिनव आहे. खरं तर सारग्राही महापुरुष असा असतो की जे जे चांगलं आहे ते चांगलं स्वीकारून आपलं जीवन उन्नत करत असतो. हे अष्टादशाची ही चिंतनशैली गंगेच्या तीरावर चालत होती. अव्याहत गतीनं वाहणारे खळखळ अशा त्या अस्खलित गतीनं वाहणारे पवित्र गंगा माता, त्या तीरावर चालणारं चिंतन आदरणीय महाराजींनी इंद्रायणीच्या तीरावर आणलं. आणि खरं तर शास्त्रांमध्ये असं आलं की ज्याला आपला उद्धार करून घ्यायचा आहे त्यांनी आतापर्यंत उत्तरेचाच मार्ग धरला होता. अधिक विस्तार नको करायला, परंतु आता ते उद्धाराचं स्थान, ते उद्धाराचं ठिकाण, ते उद्धाराची योजना
अगदी दक्षिणेमध्ये, त्याला दख्खनी म्हणतात किंवा पश्चिमेमध्ये सुद्धा या चिंतनाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाली आहे. गुरुवर्य महाराजांच्या माध्यमातून हा अभिनव असा हा गाथा चिंतनाचा अनेक वर्षापासून खरं तर वेगवेगळ्या ग्रंथांचं आपण चिंतन करतोय आणि यावर्षी गाथा चिंतन होतं आहे. यावर्षीचा काल आध्यात्मिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांचा सप्तशतकोत्तर जन्म सुवर्ण महोत्सव आहे आणि जगद्गुरु तुकोबारायांचं वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव, म्हणजे ह्या अमृत कालामध्ये आपण आहोत. आणि अशा ह्या पवित्र कालामध्ये आपण हे तुकोपनिषद जगद्गुरु तुकोबारायांची वाणी याचं चिंतन करतो आहे. खरं तर आता हा वदतो व्याघात दोष होईल. अधिक बोलल्यानंतर आता असं म्हणायचं की आता अधिक न बोलता आपण चिंतनाला लागूया. अधिक बोलणं झालंच आहे. आता यामध्ये अजून भर न पाडता इथं बसणारा जो वक्ता आहे त्या वक्त्याने श्रोत्याच्या भूमिकेमध्ये राहून वक्तृत्व करायला पाहिजे, तर त्याला त्या श्रोत्यांच्या समस्या कळतील. वेळेच्या पुढे गेल्यानंतर वक्त्याने कितीही चांगले सिद्धांत मांडले आणि प्रत्येक मिनिटाला तो जे सिद्धांत मांडतो त्याला जेवढा आनंद होत असेल, खाली बसणाऱ्या माणसाला त्याच्यापेक्षा जास्त दुःख होत असेल. म्हणून वेळेच्या अधिक आपण जर ते सगळं बोलत गेलो तर ते विरदनालाच कारण होईल, अतिरसालाच कारण होईल. म्हणून आपण हे सगळं वेळेत करण्याचा प्रयत्न करूया. आदरणीय महाराजांच्या कृपाशीर्वादानेच या अभंगाचं काहीसं चिंतन आपण यथामती वेळेच्या मर्यादेमध्ये करण्याचा प्रयत्न करूया. अभंग संख्या आहे 1502, बरोबर ना? 1500 अभंग एकदा वाचूया आपण. न करी तुमची सेवा बापुडे मी पणे देवा, बोलिलो तो पावावा पण सिद्धी सकळ. अनेक काय तुम्हा काम आम्हाने दी तरी प्रेम, कैसे धर्माधर्म निश्चयसी राहते. आम्ही वेचलो शरीरे तुम्ही बीज पेरा खरे, संयोगाचे बरे गोड होते उभयता. एका हाती टाळी कोठे वाजती निराळी, झाला तरी बळी स्वामे विना शोभेना. रूपा यावे जी अनंता धनीन पुटाची त्या सत्ता, होईल सरता संता माझी पोसना. ठेविले उदार वरी काय ठेविले उधारा, वरी काय तो मातेरा, तुका म्हणे बरा रोकडाची निवाडा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी अतिशय दैन्य भावाने, दैन्य भाव काय आहे तो आपण पुढचे काही अभंग आहे यथाक्रम त्याचं चिंतन करूया. भगवंतासोबत भक्ती प्रेमाच्या संबंधाने संवाद केलेला आहे. तो संवाद आपण ऐकतोय, अगदी कालपासून तो ऐकतोय. आणि आपण सगळं चिंतन मागचं जर पाहिलं किंवा आतापर्यंत चिंतन पाहिलं तर भगवंताविषयी जगद्गुरु तुकोबारायांच्या हृदयामधली तळमळ, ती आर्तता विशेषत्वाने आपल्याला पाहायला मिळते. वस्कर महाराजांचा एक लेख मी वाचला होता. त्याचं म्हटलं की वेदांमध्ये जी 3 कांड सांगितलीत ती वारकरी संप्रदायामध्ये व्यक्त झाली, रूपाला आली. वेदामध्ये सांगितलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने प्रगट झालं. सावता महाराजांचं चरित्र होतं म्हणून ते असं म्हटलं की वेदामध्ये सांगितलेलं जे निष्काम कर्म आहे ते निष्काम कर्म सावता महाराजांच्या रूपाने प्रगट झालं. तर शास्त्रामध्ये सांगितलेली अहेतुकी भक्ती संत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या रूपाने प्रगट झाली. म्हणून साक्षात भक्तीचं साकार रूप जर आपल्याला पाहायचं असेल तर ते जगद्गुरु तुकोबारायांचं ते साकार रूप आहे. म्हणून त्याचा विशेष उहापोह, विशेष आपल्याला चिंतन महाराजांच्या अभंगातून घडत आहे. न करी तुमची सेवा बापुडे मी पण देवा, देवा मी पणे बापुडे तुमची सेवा न करी. 1-2 भावा. देवा मी पणाच्या अभिमानामुळं मी बापुडा झालो आहे आणि त्याच्यामुळे तुमची सेवा करू शकत नाही. म्हणजे कसं गोडच आहे. मी पणा मनुष्याच्या ठिकाणी आला की तो बापुडा होतो, म्हणजे बिचारा होतो. अर्थात या सगळ्या व्यापक स्वरूपामधून देहाच्या रूपाने स्वतःची ओळख सांगणं हे बिचारं पण नाही का?
एक हत्ती चालला होता. आता इथं दृष्टांत रंगून सांगण्याची गोष्ट नाही, तर म्हणजे तत्वमशी ओळखणारे सगळे आहेत. त्याच्यामुळं आपल्याला जे कळतं तेच आपण सांगून ते पिष्टपिशन न्याय म्हणतात का त्याला, असं तो होईल. पण फक्त संकेताने बोलूया. आणि जर मी अधिक बोलायला लागलो तर आपण वर हात करा बरं पांडुरंग महाराज घेत आपल्याला, कारण वक्त्याला बोलताना कळत नाही पण श्रोत्याला कळतं. ते एक हत्ती चालला होता. हत्ती म्हणजे तो अवजड, भरपूर त्याचं वजन, आणि चालता चालता पुढे लाकडी पूल आला. आता हत्ती जेव्हा या लाकडी पुलावर चालला तेव्हा तो पूल बोलायला लागला, म्हणजे कर्र कर्र असं बोलायला लागला. त्या हत्तीच्या वर एक चिलट बसलेलं होतं, म्हणजे काय बसलेलं होतं, मच्छर बसलेलं होतं. आणि ते चिलट जेव्हा त्या पुलाचा आवाज यायला लागला तेव्हा ते घाबरायला लागलं चिलट. आणि त्या हत्तीच्या कानाजवळ सांगितलं, हत्ती दादा थोडंसं थांब बरं, मी उतरून घेतो बाजूला. कारण माझंही वजन तसं भरपूरच आहे, त्यामुळे मी थोडंसं बाजूलाच सरकतो, तोपर्यंत थांबतो इथं. हे बापुडपण आहे. या सगळ्या व्यापक स्वरूपातून आपण आपल्याला स्वतःला मीपणाने देहाच्या रूपाने आपली ओळख करून घेणं हे बापुडेपण आहे. म्हणून मीपणे देवा बापुडे न करू तुमची सेवा, किंवा दुसरा असा अर्थ याचा लावता येईल. मीपणे देवा बापुडे सेवा तुमची न करे. देवा मीपणाने, असा मी बिचारा, असा माझा दैन्य भाव आहे, मी बिचाराचा आहे, तरी तुमची सेवा करतो. अर्थात दैन्य भावाने मी तुमची सेवा करतो, असाही एक अर्थ आपण त्याचा करू शकतो. असं जरी असलं तरी बोलीला तो पावावा पण सिद्धी सकळ. पण आपल्याजवळ मी जो भक्तिप्रेमाचा पण म्हणजे इच्छा बोलून दाखवली तो आपण सिद्धीला न्यावा. अनेक काय तुम्हा काम आम्हाने दे तरी प्रेम, कैसे धर्माधर्म निश्चयसी राहते. देवाला एक भक्तच असं बोलू शकतो, इतरांची हिंमत नाही. अनेक काय तुम्हा काम, दुसरं काय काम आहे तुम्हाला? आम्हाला प्रेम दिल्याशिवाय दुसरं काय काम आहे तुम्हाला? भगवंत म्हटलं, मी गीतेत सांगितलं तुकाराम महाराज, तुम्ही पाहिलं नाही का माझं काम काय? मी सांगितलं ना 4थ्या अध्यायामध्ये, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत वगैरे वगैरे सगळं. एवढं मोठं काम मी घेऊन आलो आहे आणि आपण म्हणतात तुम्हाला काही काम नाही आहे. तुकाराम महाराज म्हटले, मीच म्हणतो असं नाही, तुम्ही भागवताचा प्रथम स्कंद वाचा आणि त्याच्यामध्ये सुद्धा कुंती मातेसुद्धा माझ्यासारखीच बोलली देवा तुम्हाला. आदरणीय महाराज पाठामध्ये अनेक वेळा तो श्लोक येतो. आता भागवती विस्ताराने सांगण्याचा आहे, पण आपण सगळे ज्ञात्यात. श्रीकृष्ण भगवंतांनी पांडवांना निष्कंटक असं राज्य प्राप्त करून दिलं आणि श्रीकृष्ण भगवंत म्हटले, अरे मला पण द्वारका आहे, माझं राज्य आहे, मला पण बायको आहे, बायकोनी बायका आहेत, मला जायला पाहिजे. आणि मग श्रीकृष्ण भगवंत रथावर आरूढ झाल्यानंतर धावत धावत आली ती कुंती माता. भगवंत म्हणाले, अगं आत्या, ही उलटी गंगा कुठे वाहते? तू रोज मी तुला नमस्कार करतो. म्हटले, देवा अरे तू एखाद्या नटाप्रमाणे सगळ्यांना फसवतोस, आत बाहेर सगळीकडं तूच आहेस. आणि अजून एक सांगू का, गीतेमध्ये तू सांगितलंस की भक्तांच्या रक्षणासाठी, धर्माच्या संस्थापनेसाठी आणि दुर्जनाच्या नाशासाठी मी येतोय. अरे ते तुला काय करण्याची गरज आहे? संकल्प मात्राने ते सगळं होऊ शकतो, पण तू काय येतोस? तथा परमहंसानां मुनीनां अमलात्मनां भक्तियोग विधानार्थं कथं पश्येम हे श्रेयः. जे परमहंस आहे, जे अमलात्मा मुनी आहे, की संसाराचं आकर्षण ज्यांना अट्रॅक्ट करत नाही, आपल्याकडे खेचत नाही, असे जे महापुरुष आहेत, आता राहिलेलं त्यांचं जीवन त्यांच्या वृत्तींना, त्यांच्या इंद्रियांना आश्रय राहावा, आनंद द्यावा, त्याच्यासाठी तू सगुण रूपाला तू येतोस. आणि म्हणून तू खऱ्या अर्थाने रूपाला येतो. महाराज तेच बोलता येतं की काय तुम्हाला दुसरं काम आहे? आम्हा नेदी तरी प्रेम. अरे प्रेम देण्यासाठीच तू तर इथं आलाय, आम्हाला प्रेम देत नाहीस, काय दुसरं तुम्हाला काम आहे? कैसे धर्माधर्म निश्चयशी राहते.
आणि खरं ते भक्तिप्रेम जर आम्हाला प्राप्त झालं तर आमच्या ठिकाणी धर्म अधर्म निश्चयाने राहणार नाही, पाप पुण्य निश्चयाने राहणार नाही, त्याच्या अतीत आम्ही होऊ. आम्ही वेचलो शरीर तुम्ही आम्ही वेचलो शरीर आहे, तुम्ही बीज पेरा खरे. आम्ही शरीर तुम्हाला अर्पण करावं. आम्ही शरीर वेचलो म्हणजे खर्च करावं भक्तीमध्ये, आणि तुम्ही काय करावं, तुम्ही आमच्या हृदयामध्ये भक्तीचं बीजारोपण करावं. किती सहजतेनं महाराज बोलून जातात. भक्ती ही प्रयत्न साध्य नाही, ती कृपा साध्य आहे. प्रयत्न आपण करायचे तिथपर्यंत जाण्याचे, परंतु तिथं गेल्यानंतर भागवताच्या तृतीय स्कंदामध्ये सुद्धा भगवंत असं सांगतात की मी भक्ती देतो, हां माफ करा, मी मुक्ती देतो, पण तेवढ्या सहजतेनं माझी भक्ती देत नाही. कठोपनिषदामध्ये यम यम एव एष ऋणते तेन लभ्य असं म्हटलंय. ते आत्मतत्व ज्याचा स्वीकार करतो ना त्यालाच ते प्राप्त होतं. अर्थात आम्ही आमचा देह तुम्हाला अर्पण करावा आणि तुम्ही आमच्या हृदयामध्ये भक्तीचं बीज पेरावं. आदरणीय काल बापूंना ऐकत होतो मी. बापू म्हणजे मानसमर्मज्ञ मुरारी बापू, त्यांना ऐकत होतो. म्हणाला की पूर्वीचा काळ आणि त्या काळामध्ये जास्त सासूरवास असायचा सुनांना. ते अण्णा तर म्हणायचे सासू म्हणजे तरी काय, म्हटले दिवसातून सुनेच्या डोळ्यातून एकदा तरी आसू आणते, तिचं नाव सासू असं ते म्हणायचे. आणि ते पूर्वीच्या काळातल्या त्या सासवा सुनांना त्रास द्यायच्या. पण ती सून जर सगर्भा झाली तर त्या सासूंचा जाच थोडासा कमी व्हायचा. का, आता ही गर्भवती आहे. तसे ते म्हटले की भक्ताच्या जीवनामध्ये भक्तीचा गर्भ राहिला की ती मायारूपी सासू त्याला त्रास देत नाही बरं. तसं आपल्या अंतःकरणामध्ये भक्तीचं बीजारोपण जर झालं, भक्तीनं जर आपण सगर्भा झालो तर ही मायारूपी सासू त्रास देत नाही आणि मग भक्ती सुखाचा आनंदच मिळतो त्या भक्ताला. तुम्ही बीज पेरा खरे संयोगाचे बरे गोडे होते उभयता. आणि मग हे मिलनाचं उभयता मिलनाचं जे सुख आहे ते दोघांनाही खूप छान मिळतं. ते गोड आहे बघा. प्रेम हे एकतर्फी नसावं कधी, त्याचा आनंद नाही. प्रेम हे जर दोन्हीकडून तेवढीच जर आतुरता असेल, काल कोणीतरी सांगितलं असं की आपल्याला जर एखाद्याची आठवण आली की बरोबर 10 मिनिटामध्ये तिकडून आपल्याला त्यांचा फोन येतो, आम्हाला तुमची आठवण झाली होती. विज्ञानामध्ये त्याला मी ऐकलं टॅलिपॅथी म्हणून काहीतरी नाव आहे, की तुम्हाला खरोखर जर एखाद्याची आठवण झाली आणि इथून तुम्हाला जर वाटत असेल की त्याच्यासाठी काहीतरी करावं आपोआप, तर ते इथून सुद्धा तुमच्या संकल्पाने होऊ शकतं. तोच भाव महाराज पुढे बोलतात. एका हाती टाळी कोठे वाजते निराळी, झाला तरी बळी स्वामी विना शोभेना. हा वाक्प्रचार आहे. एका हाताने टाळी वाजत नाही. तसं अरे आम्हीच तुझ्यावर प्रेम करावं आणि तू उदासीन राहावं. मग गोपी असं म्हणतात की आतापर्यंत आम्ही भगवंतावर प्रेम केलं, परंतु एक क्षण असा आला की तो सुद्धा आमच्यासाठी आतुर झाला. आणि ती शरद पौर्णिमेची रात्र होती. आणि म्हणून शुकदेवजी तिथं म्हणतात श्री शुकुवाच भगवान पिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका विक्षरन्तुं मनश्चक्रे योगमायामुपाश्रिता. भगवान अपि, हे भगवान सुद्धा प्रेम होत असताना फक्त भक्ताकडून नाही, ते भगवंताकडूनही असावं. म्हणून दोन्ही हाताने जर टाळी वाजली, परस्पर एकमेकांविषयी जर प्रेम असेल तर त्याचा आनंद काही वेगळाच आहे. झाला तरी बळी स्वामी विना शोभेना. सेवक किती तरी बळी झाला, किती तरी मोठा झाला, तर आपल्या स्वामीशिवाय तो शोभत नाही. अजून एक वाक्य मला आठवत आहे, हिंदी आहे. दुनिया में सबसे बड़ा वो नहीं है जिसके ऊपर कोई बैठा नहीं है.
दुनिया में सबसे बड़ा वो है की जिसके ऊपर कोई बहुत बड़ा बैठा आहे. माणसं असं म्हणतात की माझ्या प्रतिभेतून निघालं आहे. शहाणे माणसांना ते आवडत नाही. जेव्हा आपण एखाद्या ओजस्वी तेजस्वी गुरुपरंपरेची ओळखेसह आपली ओळख करून देतो, त्याच्यात एक विशेष आनंद असतो. असा वांज प्रकारे आपण आम्ही कुठं गेलो नाही, काय नाही, आमचं सगळं काय काय तुकाराम महाराज छोट्या छोट्या भाषेतून सगळंच आपल्याला सांगताय. खरं तर डुप्लिकेट डॉक्टर चालत नाही, त्याचेही सर्टिफिकेट लागतात. वकील डुप्लिकेट चालत नाही, तो सर्टिफाईड पाहिजे, अधिकृत पाहिजे. मला असं वाटतं की हे तर जीवन जगण्याची कला जे कीर्तनकार आहेत देतात ते पण सर्टिफाईडच असायला पाहिजे ना. ते कसे असे चालतील की त्यांनी कुठंच प्रशिक्षण घेतलं नाही आणि तरीही ते लोकांना उपदेश करतात. लोकांनी सांगायला पाहिजे तुमचं सर्टिफिकेट दाखवा, तुम्ही कुठून आलात, तुमची काय परंपरा आहे. न त्या उत्तरेमध्ये जर जेवायला आपण बसलो तर त्या पंक्तीमध्ये आपल्याला आपल्या गुरूंचं नाव विचारतात. त्या अम्रकंटकला मी काही दिवस होतो तर त्या गुरुपरंपरेचं नाव तुम्हाला सांगता आलं, उधर बैठ जाओ आप, इधर नाही बैठ सकते. म्हणून झाला तरी बळी स्वामी विना शोभेना. एखादा किती जरी मोठा झाला तर स्वामीशिवाय, एक गुरुपरंपरेशिवाय, एका महापुरुषाच्या आश्रयाशिवाय त्याच्या जीवनाला शोभा प्राप्त होत नाही. रूपा यावे जी अनंता, धरीन पुटाची त्या सत्ता, होईन सरता संता माझी पोसना. हे अनंता, हे परमात्मा, हे व्यापका, बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या. त्याचं अनंत हे नाम आहे आणि स्वरूप हे अनंत आहे त्याचं. म्हणून आपण निर्गुण निराकार स्वरूपातून सगुण रूपाला यावं आणि या सगुण रूपाची मी सत्ता धरावी. सत्ता धरावी अर्थात त्याचं मी प्रेम संपादन करावं, त्या सगुण स्वरूपाच्या आधाराने मी राहावं. आता याचा अर्थ थोडासा बघा. आणि त्यांनी काय होईल, होईन सरता संता माझी पोसना. दोन प्रकारे त्याचा अर्थ आपण लावू शकतो. होईन पोसना संता माझी सरता. अशी सगुण स्वरूपाची सत्ता धरून मी सांभाळल्या जाईल, मी पुष्ट होईल आणि त्याच्यामुळे मी संतांना मान्य होईल, असा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ संता माझी पोसना, संतांनी मी सांभाळलेलो तुम्हाला मी मान्य होईल. अर्थात संतांकडून भगवंताकडे जा किंवा भगवंताकडून संतांकडे जा. आपण अभंगाची प्रणाली पाहत गेलो तर आपल्याला असं कधी कधी जाणवतं की भगवंत प्राप्तीसाठी संतांची गरज आहे आणि संतांच्या प्राप्तीसाठी भगवंताची गरज आहे. ठेविले उदारा वरी काय तो मातेरा, तुका म्हणे बरा रोकडाची निवाडा. महाराज म्हणतात पण हे सगळं घडायला पाहिजे ना, ते उद्या नाही, आज आत्ता आणि लगेच घडायला पाहिजे. हा जो सगळा व्यवहार जो आहे ना, ठेविले उदारावरी, हे सगळं जर तुम्ही उदारावर ठेवला, म्हणजे तुमच्या आमच्या प्रेमाचा संबंध, आम्हाला प्रीती देण्याचा हा विचार, हे तुम्ही उदारावर ठेवू नका. आणि जर उदारावर जर तुम्ही ठेवलं तर तो मातेरा आहे. मराठवाड्यामध्ये मातेरा, इथं पातेरा पण दिला, ठीक आहे, तो पातेरा, ठीक आहे, पातेरा आहे अर्थात फजिती. जर पातेरा आहे, बरोबर आहे. हा ठीक आहे, इथं पातेराच आहे, माझ्याकडून चुकीनं झालं. पातेरा म्हणजे जर असं उदारावर आपण ठेवलं तर ही माझी फजिती असेल. म्हणून तुका म्हणे बरा रोकडाची निवाडा. रोकडा म्हणजे प्रत्यक्षच हा भक्तिप्रेमाचा निवाडा व्हायला पाहिजे. पुढचा जो अभंग आहे, हे बरेचसे अभंग असे आहेत की त्याचा अर्थ आपल्याला लावावा लागतो आणि तो एखाद्या परंपरेमध्ये जर आपण असेल तर तो आपल्या डोळ्यापुढे येतो, नाही तर त्या अभंगाचे काही अर्थ लागण्याची शक्यता आहे. आता हा जो पुढचा अभंग, या अभंगाचा अर्थ असा आहे की देवा, माझ्याकडून घडणारी जी सेवा आहे ती सेवा वरपंग नसावी, ती आंधळेपणाची नसावी, ती केवळ लौकिकासाठी नसावी, तर ती अंतरंग असावी, डोळसपणाने असावी
अशा प्रकारची योग्यता तू मला प्राप्त करून दे, अशा प्रकारचा आशय, अशा प्रकारची प्रार्थना या अभंगामध्ये महाराजांनी केली आहे. बघा, भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, हे तो चाळवा चाळवी केले आपणची जेवी, नैवेद्याचा आळ वेची ठाकणी सकळ, तुका म्हणे जड मदन राखावे दगड. बघूया, भुके नाही अन्न आणि मेल्यावरी पिंडदान. आई वडील जिवंत असताना जिवंतपणी त्यांना अन्न द्यायचं नाही. आता काय वेगळा वडील सांगण्याची गरज आहे हो? मग लौकिक भाषेमध्ये काही वेगळा वडील सांगण्याची गरज नाही आहे आणि काही लौकिक भाषेमध्ये आई सांगण्याची गरज नाही. हे सगळं आम्हाला संतांनी सांगून ठेवलं आहे. याच्या पुढे याच्यापेक्षा पराकोटीचा नीतीचा विचार आपल्या डोक्यातून निघू शकत नाही. किती गोड आहे. जिवंत मुलांच्या सेवेनं आई वडील सुखी असेल ना, किती प्रॅक्टिकली. तेच खरं खरं पितृतर्पण आहे. काशीला जाऊन ते तर्पण करण्याची गरज नाही. ते जिवंत असताना त्यांच्या मनासारखी जर तुम्ही सेवा केली तर हे सगळ्यात आणि वास्तविक तर्पण आहे. पुढे आहे का, जित्या अवज्ञा तो अनाचार आणि मेल्या श्राद्ध विचारतो लौकिक. जिवंत असताना त्यांचे शब्द, त्यांची अवज्ञा करायची आणि मेल्यानंतर मग त्यांच्या श्राद्धाचा मोठा उत्सव करायचा. खूप मोठे महाराज बोलवायचे. मोठे म्हणजे काय, नुसतेच मोठे आहेत ते. पक्वान्न करायचेत, सगळीकडे मिरवायचं. केवढं मोठं श्राद्ध झालंय. नाथ महाराज म्हणतात याचा लौकिकाशी संबंध आहे, श्राद्धाशी काही संबंध नाही. देवी भागवतामध्ये एक श्लोक आलाय, जीवतो वाक्य करणात क्षयाहे भूरी भोजनात गयायाम पिंडदानश्च त्रिभिः पुत्रस्य पुत्रता. असं कुणाच्याही मुलाला, कुणाच्याही अपत्याला पुत्र हे नामात द्विधान येत नाही. ते बोलणं संयुक्तिक ठरणार नाही, पण ओघ आहे म्हणून. सिंहाचा जो असेल तो छावा, वाघाचा असेल तर बछडा, कोंबडीचं जर असेल तर पिल्लू. पण लोकांचे डोके खराब झाले, ते आपल्या मुलांना पिल्ला म्हणतात. कळत नाही. म्हणजे हा जरी आपल्याला विनोद वाटत असला तरी घरामध्ये असलेल्या लहान लेकराला तेव्हा तो आता पिल्लू, तेव्हा ते सिद्ध करताय की ते पिल्लू असेल तर त्याला पिल्लू म्हणणारे एकतर कुत्री असायला पाहिजे, कुत्रा असायला पाहिजे, किंवा कोंबडा किंवा कोंबडी असायला पाहिजे. कुणालाच पिल्लू म्हणतात नाही. म्हणजे कोणीतरी एखादा श्रीमंत मनुष्य ते म्हणतोय म्हणून आपण म्हणायचं. शब्दांचे अर्थ कळत नाहीत. म्हणजे हे जरी आपल्याला विनोद वाटत असला तरी हा आपल्या संस्कृतीचा झालेला विनोद आहे. इथं जरी आपल्याला हे हास्य वाटत असलं तरी हा आपल्या संस्कृतीचा झालेला विनोद आहे. हसता हसता आपल्या डोळ्यामध्ये अश्रू यावी अशी ही परिस्थिती खरं तर. म्हणून कुणालाही, कुणाच्याही अपत्याला पुत्र हे नाव येत नाही. जीव तो वाक्य करणात, जिवंत असेपर्यंत त्यांच्या आज्ञेचं पालन करायचं आईवडिलांच्या. गेल्यानंतर क्षयाय भूरी भोजनात, त्यांचं आर्वदेहिक झाल्यानंतर त्या प्रित्यर्थ भरपूर अन्नदान करा. आणि गाईला जाऊन त्यांच्या प्रित्यर्थ जर पिंडदान केलं, हे 3 क्रिया ज्याने केले, त्रिभिः पुत्रस्य पुत्रता, पुत्र, हे 3 गोष्टी जरी त्यांनी केल्या तर त्याला पुत्रता प्राप्त होत आहे. म्हणून भुके नाही अन्न मेल्यावरही पिंडदान, जिवंतपणे अन्न द्यायचं नाही आणि मेल्यानंतर पिंडदान करायचं. हे तो चाळवा चाळवी केले आपणची जेवी. ही तर फक्त फसवा फसवी आहे. केलेलं अन्न हे फक्त आपणच खाणं आहे. नैवेद्याचा आळ वेची ठाकणी सकळ, नैवेद्याचं फक्त नाव आहे, सोंग आहे. सकळ ठाकणी वेचे, सगळे ठाकणी ठिकाणी म्हणजे पोटाच्या ठिकाणीच ते सगळं घालायचं. स्वामी ठाकूर रामकृष्णांकडे एक शेठजी यायचा आणि कालिका मातेला बली दिल्या जात होते. तर मांसाहार चालायचा, आता चालतो की नाही माहिती नाही. तो शेठजी महिन्याला यायचा महाराज आणि आल्यानंतर तिथं तो बली द्यायचा आणि बली दिल्यानंतर देवीला दिलेल्यानंतर मग नैवेद्याच्या रूपाने खायचा.
असा दर महिन्याला यायचा. ठाकूरजी त्यांना म्हटले म्हणजे रामकृष्ण, शेठ जी बहुत भक्ति बढ़ रही तुम्हारी. हाँ क्या करे, माता के सिवा रहा नहीं जाता. आणि मग बरेच दिवस निघून गेले मध्ये, आणि मग काही 10-12 वर्ष तो आलाच नाही. आणि मग परत 10-12 वर्षानंतर ठाकूरजीकडे आल्यानंतर स्मित हास्य करून रामकृष्ण त्याला म्हणाले, शेठ जी माता के प्रति कुछ भक्ति कम हो गई क्या. शेठ जी ने सांगितलं भक्ति कम न हुई, अब दाद गिर गए. शेठ जी माता के प्रति कुछ भक्ति कम हो गई क्या, क्योंकि आते नहीं आप अभी, पहले तो महीने में आते थे, भक्ति कम नहीं हो गया, अब दाद गिर गए. नैवेद्याचा आळ, नैवेद्याचं फक्त सोंग आहे आणि ते फक्त आपल्या पोटामध्ये घालायचं आहे. याच्यापेक्षा काय प्रासंगिक असेल अजून. तुका म्हणे जड मदन राखावे दगड. भगवंता मज जड दगड न राखावे, मला असं जडमूड दगडासारखं ठेवू नका. मी सगळ्या ज्या क्रिया करेल ना त्या क्रियेमध्ये डोळसपणा असावा, त्याच्यामध्ये अंतरंगपणा असावा, आणि ते फक्त बाह्य लौकिकाचं ते नसावं. अशा प्रकारची योग्यता तुम्ही मला प्राप्त करून द्या. दैन्य भाव प्रगट केला. आता बरेच वेळेस आपण दैन्य भाव याच्यामध्ये येतो. वेगवेगळे महापुरुषाला कर्माचा आधार आहे, ज्ञानाला ज्ञानाचा आधार आहे, भक्ताला फक्त भगवंताचा आधार आहे. म्हणून भक्त असं म्हणत असतो की देवा माझ्याकडं तुला समर्पित करण्यासाठी, आता हे सगळे अभंगाचे असेच येतात, मी तुझ्यापर्यंत यावं अशा प्रकारे साधनाचं बळ माझ्याकडं नाही. साधन राहित्य ज्याच्या जीवनामध्ये आलं ना, म्हणजे साधना तर घडते पण साधन राहित्य असा भाव ज्याच्या मनामध्ये आला की तो दैन्य भाव आहे. रामायणामध्ये कथाभाग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सीतामय्याचं संरक्षण करत असताना जटायू धारातीर्थ पडले, त्यांचे दोन्हीही पंख रावणाने कापून टाकले. तर रामचंद्र प्रभू आलेत आणि जे भाग्य दशरथांना प्राप्त झालं आणि ते जटायूंना प्राप्त झालं. रामचंद्र प्रभूंनी त्यांना आपली मांडी दिली आणि तुलसीदासजी म्हणतात की काय म्हटलेत, मेरे जान तात कछु दिन जीजे. तात अर्थात तात बाबा, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही काही दिवस जिवंत राहो. त्या जटायू असं म्हणतात, रामजी याच्यापेक्षा सार्थक मृत्यू काय असावा. मरणाच्या वेळी राम हे नाव येत नाही. माझं भाग्य असं आहे की रामाची मांडी मला मिळाली, याच्यापेक्षा माझं भाग्य काय विशेष. पण दीनता सांगायची. माझे पंख गेले तेव्हा मला खूप वाईट वाटलं. ते माझे आधार आहे, ती माझी ताकद होती. पण तुम्ही जेव्हा मला भेटलेत ना तेव्हा मला त्या पंख तुटण्याची सुद्धा सार्थकता वाटते. जर पंख राहिले असते तर उडून मला तुमच्यापर्यंत यावं लागलं असतं. आज माझे पंख गेलेत, मी साधनरहित झालो, त्यामुळे देवा तुम्हाला माझ्यापर्यंत यावं लागलं. याला हृदयाची दीनता म्हणतात. महाराजांच्या बहुतेक अभंगामध्ये आपल्याला असं पाहायला भेटेल पुढे की महाराजांना आपण जे करतोय ते जे साधन आहे त्या साधनावर विश्वासच नाही आहे. ते साधन कश्चित वाटतं. महाराजांना विश्वास फक्त भगवंताचा आहे, भगवंताने सांभाळण्याचा आहे. आणि असा दीनभाव हृदयामध्ये आला की त्याचा सांभाळ भगवंत करतो, संत करतात. तोच भाव या अभंगामध्ये येतोय. सर्व भाग्यहीन असे सांभाळलो दीन, साधन रहित असा मी दीन. आणि सर्व भाग्याने हीन तुम्ही सांभाळिले संती, भय निरसले खंती. पायी संतांचे मस्तक असो जोडून हस्तक. संतांचे पायी हस्तक मस्तक जोडून असो. संतांच्या पायाच्या ठिकाणी 2 हात आणि 1 मस्तक कायम आपण जोडून असायला पाहिजे. श्री संतां काय चुकलंय का? श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. जाणी तरी देवा दिन दुर्बळाची सेवा. देवा तुम्ही जाणताना, अरे माझे काय सामर्थ्य तुमची सेवा करायची, तुम्ही जाणताना मी किती दुर्बळ आहे, किती दीनता माझ्या हृदयात, किती दीनता माझ्या साधनाच्या बाबतीमध्ये आहे. तुका म्हणे जीव
समर्पुनी भाकी की माझा जीव भाव मी तुमच्याकडे समर्पून, फक्त एकच मला कळतं, तुम्ही मला आरोळ्या द्याव्यात. म्हणून त्या गोपीच्या बाबतीमध्ये असं म्हटलं आहे, तोच भाव सगळ्या भक्तांसाठी येतो. भक्ताच्या जीवनामध्ये 3 अवस्था येतात: आलाप, प्रलाप आणि विलाप. आलाप म्हणजे भगवंताचं गायन, पण आयुष्यभर आम्ही आलापच गात बसतो. तुम्ही घ्या थोडासा आलाप, तुम्ही घ्या थोडासा आलाप. त्यानंतरची आमची गती होत नाही. मला आठवत आहे, आदरणीय महाराजांकडे मी जेव्हा आलो, डॉक्टर महाराजांकडे, तेव्हा मी गायचो, आजही गातो. पण त्या गाण्याची आणि आजच्या गाण्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे मी खूप चांगलं गायला लागलो असं नाही, दृष्टीचा सांगतोय. ते मला असं म्हटलं होतं की तू जर असं गात राहिलास तर, म्हणजे त्यावेळेस संत महापुरुषांचं बघा बोलणं सहज शिकवणं कसं असतं, तू जर गात राहिला तर तुझ्या पुढचा माईक कुणी घेईल, कारण दुसरा गायक आला तर त्याच्याकडे द्यावं लागेल. पण तू जर वक्ता झाला तर तुझ्या पुढचा माईक कुणी घेणार नाही. खरं तर या माईकाच्या आशेने हे सगळं माईक आहे हे त्यामुळं कळालं. अन्यथा या माईकाच्या नादामध्ये राहिलो असतो तर या माईकामध्येच कायम गुंतून राहिलो असतो. अर्थात महापुरुषांचे सहज वचन आपल्याला या माईकावरून, या माईक जगाचं स्वरूप कळून देतात. याच्यापेक्षा संत महापुरुषांची कृपा विशेष काय असावी. म्हणून आपण आलाप, म्हणून नुसता आलाप नाही, तर ज्याच्याविषयी आपण गातो ना त्याच्याविषयी प्रलाप, आतुरता निर्माण व्हायला पाहिजे. मी नुसताच गातो आयुष्यभर. सामान्य लोकांना भाव निर्माण होतात आणि गाणारे म्हणतात कसं काय झाला राग आपला. आणि मला बरेच म्हणतात महाराज तुम्ही गा, टचकन डोळ्यात पाणी आलं. मला स्वतःची लाज वाटते, ते आमच्या डोळ्यात येत नाही. बोलता बोलता पण कायमच गाता गाता बोलता बोलता असं वाटतं की गेंड्याच्या कातडीचे आपण होत चाललो की काय, की जो भाव सामान्याच्या हृदयात होतो तोही आपल्या हृदयात येत नाही. म्हणून आलापानंतर प्रलाप आहे आणि प्रलापानंतर विलाप आहे. तू जर मला भेटला नाही ना, मला तर रडू येईल. महाराजांचे काही अभंग आपण काल पाहतो की महाराज म्हणतात की मला रडू येतो तू भेटत नाही तर. म्हणून गोपिकेंनी आलाप, रुरुद सुस्वरम राजन कृष्ण दर्शन लालसा, त्या रडल्या स्वरांमध्ये तो आलाप आहे. तू भेट म्हणून प्रलाप आहे. आणि आता तो भेटत नाही म्हणून विलाप आहे. या अभंगामध्ये तो असे आपल्याला पाहायला भेटतो बरं तुकोबारायांच्या. पुढचा अभंग. नाही तरी आता कैसा अनुभव झाला सुतू देव घर घेणा जेथे राहिला. हा एक अभंग राहिला बरोबर. भाग्याचा उदय तेहे जोडी संत पाय एथुनिया नुठो माथा मरणा वाचोनी सर्वता होई बळकट माझ्या मनारे तू धीट तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी. संत प्राप्तीने प्राप्त झालेल्या भाग्याचं वर्णन या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज करतात. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, संतांचे पाय प्राप्त होणे हा खरा भाग्याचा उदय आहे. आणि आता येथून या नुठू माथा मरणा वाचून सर्वथा आ मरण आ जन्म, आता या स्वरूपावरून या पायावरून या चरणावरून मी माझं डोकं काढणार नाही. मग गुरुवर्य महाराज पाठामध्ये कायमच सांगतात की मनुष्य पूर्ण आयुष्यभर 3 तत्वाविषयी त्याने कृतज्ञ राहायला पाहिजे. वेदांत, गुरु, ईश्वर, अगोदर ज्ञानप्राप्तीसाठी आणि नंतर कृतज्ञता म्हणून येथून या नुठू माथा मरणा वाचोनी सर्वथा होई बळकट माझ्या मनारे तो धीट. आहा हा, हे सगळे शब्द आपण जर लावून पाहिले तर मग आनंद येतो. संतांच्या जवळ मी आलो आहे, पण संतांच्या जवळ राहण्यासाठी धैर्य लागतं. म्हणून किसी के साथ संबंध निर्माण करना यह एक कला है, लेकिन वो जीवन भर निभाना यह अग्नि परीक्षा है.
महापुरुषांच्या जवळ राहत असताना, म्हणून तर त्या वेदातले शांती मंत्र आहे, ओम सहनावतु सहनो भुनक्तु सहवीर्यम करवावहे तेजस्विनावधीतमस्तु हे मा विद्विषा वहे. आमच्या दोघांमध्ये द्वेष निर्माण होऊ देऊ नको. असं पाहायला भेटलं की गुरूंच्या जवळ राहणारे शिष्यच गुरूंचाही द्वेष करू शकतात. अनेक प्रसंग पुढं आहे, घड्याळ पुढं चालली आहे, अनेक त्याचे दाखले आपल्याला देता येईल. जाता जाता फक्त सरळ न आपण म्हणजे मीही आत्ता परवाच माझ्या चिंतनातून गेली म्हणून सांगतो. उद्धवजी भगवंताचं स्वधाम गमन झालेलं होतं आणि बद्रिका आश्रमाला भगवंताच्या पादुका घेऊन निघालेत. तेवढ्यामध्ये त्यांना भेट झाली अश्वत्थाम्याची. विस्ताराने आलं आहे ते सगळं, थोडक्यात बोलूया. आणि अश्वत्थाम्याने विचारलं, भगवंत ठीक आहेत ना? उद्धवजींच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. म्हटले, भगवंत तुमच्या आमच्या सान्निध्यामध्ये राहणारा तो आपल्याला सगळ्यांना फसून निघून गेला, स्वधामाला गेला. अश्वत्थाम्याच्या डोळ्यामध्ये अजूनच जास्त अश्रू आले. तो रोडायला लागला जोरात. म्हटले, मला एक गोष्ट सांगायची होती भगवंताला. काय? म्हटले, मी एकदा द्वारकेला गेलो होतो. भगवंताने यथोचित माझा असा सत्कार केला, पण तिथं गेल्यानंतर माझ्या मनामध्ये असं होतं की सगळं माझ्याकडे आहे, फक्त माझ्याकडे भगवंताचं चक्र नाही आहे. आणि ते चक्र जर माझ्याकडे जर आलं तर मी अपराजित असा योद्धा होऊन जाईल. म्हणून मी भगवंताकडे राहिलो. दुसऱ्या दिवशी निघाल्यानंतर भगवंतांनी विचारलं की तुमची काही इच्छा आहे का? म्हटले, हो, मला तुमचं चक्र पाहिजे. म्हटले, हरकत नाही, घेऊन जा ना तुम्ही. आणि ते म्हटले, मी त्या चक्राजवळ गेलो आणि माझी भावनाच अशी होती की ते चक्र उचलून भगवंताचाच नाश करावा, पण ते चक्र काय मला उचलता आलं नाही. पण ती खंत माझ्या मनामध्ये कायम राहिली. मला ती सांगावीशी वाटत होती भगवंताला, पण तो भगवंत आता राहिला नाही. बऱ्याच वेळेस असं होतं की सानिध्यामध्ये राहून सुद्धा असंही सगळं काही होऊ शकतं. म्हणून आता त्या संतांच्या सान्निध्यामध्ये मी राहतो. म्हणून आपण कायमच असं ऐकतो की मूर्तीपूजेपेक्षाही अवघड जिवंत गुरुची सेवा आहे. महाराज, मी शिवमहापुराणामध्ये म्हणजे वाचलं आहे की मूर्तीपूजेच्या अगोदर गुरुपूजाच होते, पण ती करता येईना, ती कठीण जायला लागली. म्हणून त्यानंतर मूर्तीपूजनेची योजना झाली, असं शिवमहापुराणामध्ये सुद्धा लिहिलं आहे. म्हणून माझ्या मना बळकट हो भाग्या झाली धनी, मी संतांच्या चरणी लोटांगणी आलो, समर्पित झालो आणि या भक्तिरूपी भाग्याला तृप्ती प्राप्त झाली. पुढचा अभंग. नाही तरी आता कैचा अनुभव झाला सो तू देव घर घेणा, जेथे देखो तेथे लाचाचे पर्वत, घ्यावे तरी चित्त समाधान. आधी वरी हात या नावे उदार, उसण्याचे उपकार फिटाफिटी, तुका म्हणे जैसी तैसी करू सेवा, सामर्थ्याने देवा पायापाशी. या अभंगामध्ये उपरोधिक शब्दाने, आता ते उपरोधिक शब्दांचं काय स्वरूप असते त्याचं चिंतन आपण पुढच्या काय अभंगामध्ये करणार. एक 6-7 अभंग त्या अर्थाचे आलेले आहेत, तिथं आपण थोडंसं पुढं बघूया. भक्ताला भक्तिसुख भक्तिप्रेम देण्याच्या बाबतीमध्ये देव कसा कृपण आहे, अशा प्रकारे सलगीचं भांडण या अभंगामध्ये महाराज देवाशी करताय. नाही तरी आता कैचा अनुभव झालासी तू देव घर घेणा, देव तू घर घेणा झालासी. देवा तू घर घेणा म्हणजे घरबुड्या झालास. जिथं तू जातोस ना त्याचं सर्वस्वाचं तू हरण करून घेतोस. म्हणून तू भक्ताचं सगळंच घेऊन टाकतोस, त्याचं घरच बुडून टाकतोस. देवाची ते खूण आला ज्याच्या घरा, आणि त्याच्या पडे चिरा संसारासी. वा देव भक्ता लागे करुणी दे संसार, आणि अंगे वारावार करुणी ठेवी, असं होत आहे. म्हणून तू घर घेणा झालास, घर बुडवणारा झालास. आणि म्हणून नाही तरी आता कैचा अनुभव, आता तुमचा आणि आमचाही संबंध आला तर आमच्या बाबतीमध्ये काय वेगळा अनुभव आम्हाला येणार आहे. आता तोच अनुभव, तुमचा स्वभाव काय तुम्ही सोडणार नाही, तुम्ही सगळं घेऊन टाकतात. आता हे बोलूया पुढे. जेथे देखो तेथे लाचाचे पर्वत. बोलता 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 महाराज अगदी म्हणजे ते महापुरुष त्यांच्या काळापेक्षा किती
आधुनिक भाषेत बोलायचं तर ॲडव्हान्स असतात. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज 750 वर्षापूर्वी बोलले, महाराज 300 वर्षापूर्वी बोललेत, परंतु हे सगळं कळून घेण्यासाठी आपल्याला 7 जन्म यानंतरचे 3000 वर्ष लागतील. तेव्हा त्यांना काय म्हणायचं, आणि हे जर कायम आळंदीला आलो आणि पसायदानमध्ये जाऊन पाठ ऐकले तर शक्य होईल, ते अन्यथा ते शक्य होणार नाही. आता बघा, जिथे देखो तेथे लाचाचे पर्वत, व्यवहार असो वा परमार्थ असो. लाच म्हणजे काय? लाच म्हणजे रिश्वत म्हणतात त्याला हिंदीमध्ये. अजून काय म्हणतात त्याला? लाच देणं. जिकडं जावं तिकडं लाचाचेच पर्वत, म्हणजे लाचाचेच ढीग आहे. पर्वत घ्यावे तरी चित्त समाधान, जर लाच दिली तर समाधान होतं. सरकारी एखाद्या खात्यामध्ये आपण जर गेलो, अण्णा खूप छान म्हणायचे की खातं कशाला म्हणायचं, ते गोड बोलायचे. ते म्हणे खातं त्याला म्हणतात. त्यांना विचारलं तुम्ही खात्यात आहे, पगार किती? म्हणजे पगार 40,000 आणि पडतो 4 लाख, त्याचं नाव खातं, असं ते म्हणायचे. खात्यात आहे. तर ते एखाद्या खात्यामध्ये आपण गेलो, एखादं काम जर आपल्याला करायचं, सगळ्या कागदांची आपण पूर्ती केली तर ते म्हणतात की नाही, कागदांची पूर्ती झालेली नाही आहे. माणसांना कळत नाही, 2-3 कागद त्याच्यामध्ये काही राखुंडी कलरचे पाहिजेत, रंगाचे, काही थोडेसे लाल रंगाचे पाहिजेत, काही थोडे भगवा रंगाचे झालेत, मग कागदांची पूर्तता तिथं नक्की होते. आपले पंतप्रधान म्हणताय की भारत यह भ्रष्टाचार मुक्त होना चाहिए. असं वाटतं की भारत मुक्त हो जाएगा, भ्रष्टाचार मुक्त नाही होगा. प्रयत्न चाललेत, परंतु खूप त्याला ते रामकिंकरजी उपाध्याय असं म्हणायचे की तो सुनियोजित दंभ आहे. म्हणून मनुष्य शिकलेला जर झाला आणि नुसतं शिक्षण जर असेल, नुसतेच पुस्तकं डोक्यामध्ये कोंबलेलं असेल, तर सगळ्या वाईट गोष्टी करून सुद्धा त्याच्यातून आपल्याला सरळ त्याच्यातून कसं निघून जाता येईल त्याच्या योजना त्याला खूप चांगल्या प्रकारे करता येतात. म्हणून अशा माणसं लबाड होतात. म्हणून जिथं जावं तिथं लाच द्यावी, लाचाची ढीग द्यावा, तर चित्ताचं समाधान होतं. तसं देवा तुझ्याही बाबतीमध्ये आहे. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार, या अर्थाने हे सगळं आहे. म्हणून तू एकदा घेतो, लाच घेतोस आणि मग भक्ताला देतोस. आधी वरी हात या नावी उदार. अरे उदार कोणाला म्हणावं की ज्याचा हात वर आहे, हाही वाक्प्रचार आहे, त्याचा हात वर आहे, अर्थात उदार आहे, तो देण्यामध्ये उदार आहे, त्यालाच उदार म्हणावं. उसण्याचे उपकार फिटाफिटी. अगोदर उसणं घ्यायचं आणि ते उसणं परत त्याला द्यायचं आणि सांगायचं तुमचे आणि आमचे उपकार फिटाफिटी, आता तुमचं आमचं काही राहिलं नाही, नील. तुका म्हणे जैसी तैसी करू सेवा, सामर्थ्याने देवा पायापाशी. देवा पायापाशी आमचं जसं सामर्थ्य असेल तशी आम्ही तुझी सेवा करू. आता आम्ही हे सगळं करू, परंतु याच्यातला ध्वनी असा कळतो, आम्ही हे सगळं करू परंतु तू मात्र आमच्या बाबतीत उदासीन आहे, हे आमच्या लक्षात येत आहे. आम्ही हे सगळं करतोय पण तू मात्र आमच्या बाबतीमध्ये उदार नाहीस, असा आहे भाव आहे. आम्ही सर्व काळ कैचे सावधान, व्यवसाय मन अभ्यासिले, तरी म्हणा मोठ ठेविली चरणी, केली गुणागुणी कासावीस. याच कान सुले मारी तसे हाका, मज घाटू नका मध्ये आता. तुका म्हणे निद्रा जागृती सुषुप्ती, तुम्ही हो श्रीपती साक्षी येथे. मनोविज्ञान आहे अभंगामध्ये. आजच्या भाषेमध्ये त्याला सायकोलॉजी म्हणूया आपण, ते आहे. संसाराच्या संस्काराने चंचन झालेलं अंतकरण ते स्थिर आपण करावं. खूपच गोड आहे, समस्या पण आहे आणि समाधान पण आहे. या प्रकारची प्रार्थना या अभंगामध्ये महाराज करतात. अजून एक जाता जाता सांगतो. मनुष्याला जेव्हा स्वतःचे अवगुण कळतात, समजावं ते अवगुण जे आहे ते इंद्रियांच्या स्तरावर आहे. इंद्रियानी मनोबुद्धी रस्याधिष्ठान मुच्यते, असं जे बोललेत ना, आपण सगळे ज्ञात्यात, त्यामुळे विस्तार करायचा नाही, घड्याळ चालली पुढे. अवगुण जेव्हा इंद्रियांच्या स्तरावर असतात तेव्हा मनुष्याला ते कळतात की इंद्रिय बेचैन झालेत म्हणून. मनाच्या स्तरावर जेव्हा अवगुण जातात तेव्हा विषय समोर जरी नसला तरी चिंतनाने मन सगळ्या देहाला बेचैन करून टाकतं. आणि बुद्धीच्या स्तरावर जेव्हा अवगुण जातात तेव्हा माणसं त्याचे समर्थन करायला लागतात.
म्हणून देहाच्या स्तरावर अवगुण असेल तरी चालतील, खरं नसावेच ते, पण ते जातात. मनाच्या स्तरावर जरी गेले, थोडे सूक्ष्म झाले तरी चालतील, पण माणसं अवगुणाचं समर्थन करायला लागलेत की मग त्याच्यातून ते बाहेर पडू शकत नाही. म्हणजे काय, आधुनिक भाषेमध्ये थोडंसं, पुण्यामध्ये एका घरी जाणं झालं. ते काय वारकरी वगैरे नव्हते, मोठे श्रीमंत, आणि ते सहज चुकून आले मंदिरामध्ये. त्यांनी ऐकलं, म्हटले मला बरं वाटलं, चला माझ्या घरी. घरी गेल्यानंतर जसे लोकांच्या घरामध्ये कुणाच्या घरी लायब्ररी असतात, कुणाच्या घरी काय काय असतं, त्यांच्या हॉलमध्येच खरं घडलेली घटना आहे, वेगवेगळ्या ब्रँडचे ते सगळे वाईन्स ठेवलेले होते, वाईन. आणि ते म्हणते महाराज हे ह्या देशात, म्हणजे मला कशा सांगता तुम्ही. पण ते पुन्हा असे म्हटले की हा माझा मुलगा आहे ना, आत्ता 12वीला गेला, 18 वर्षाचा झाला, आणि मी एवढा उदारमतवादी आहे की मी माझ्या मुलाने पहिला पॅक माझ्याबरोबर घेतला, मी त्याला बाहेरची कुसंगती लागू दिली नाही. मी मनातल्या मनात असं म्हटलो, ज्याला जन्मानेच कुसंगती मिळाली, आता त्याला बाहेरच्या कुसंगतीची काय गरज आहे. पण म्हणता आलं नाही तिथं. त्याला म्हणायचं बौद्धिक समर्थन आपण जे करतोय ना, त्याचं समर्थन आज आपण व्यवहारामध्ये बघतोय की तरुण मुलं बिडी, सिगारेट किंवा हे मादक पदार्थ रस्त्यावर मिरवतात आणि इतरांना दाखवतात की आम्ही किती शहाणे आहोत. याचा अर्थ असा की हे अवगुण बुद्धीच्या स्तरावर गेलेत, आणि एकदा का बुद्धीच्या स्तरावर अवगुण गेलेत की मेल्याशिवाय त्याला परत पर्याय नाही, तो परत दुरुस्त होत नाही. हे मनोविज्ञान आहे. किमान आपल्या ठिकाणी असलेले अवगुण आपल्याला प्रगट करता यायला पाहिजे, बोलता यायला पाहिजे. जी जी बिलावर पण परत यावं लागेल. जी जी या अभंगामध्ये ती सायकोलॉजी महाराजांनी सांगितली. अभंग वाचलाय का? आम्ही सर्व काळ कैचे सावधान, व्यवसाय मन अभ्यासिले. व्यवसायाचे, संसाराचे एवढे संस्कार आमच्या मनावर झाले की त्यामुळे आम्ही या भक्ती क्षेत्रामध्ये आमच्या मनाला स्थिर नाही करू शकत. म्हणून परमार्थामध्ये ज्याच्या मनावर चुकीचे संस्कार झालेले नसेल त्या माणसांना तो परमार्थाचा आनंद खूप चांगला घेतो येतो. पण चुकीचे संस्कार घेऊन जर माणसं परमार्थामध्ये आले तर त्यांना त्या दोरेवर चालण्यासारखं ते सगळं होतं की एकीकडं खरं तर कळतं आणि माझे मज कळो येते अवगुण काय करू मन अनावर. आणि पुढे बघा किती गोड बोलेत, वाचावदे परी करणे कठीण इंद्रियाधीन झालो देवा. हे अवगुण आवरत नाही, परंतु संत महापुरुषांनी त्याचा उपाय पण सांगितला. जेव्हा हे अवगुण आवरत नाही तेव्हा काय तुमच्याकडे उपाय? फक्त एकच उपाय, त्या काळामध्ये फक्त आणि फक्त भगवंताची प्रार्थना करावी, हा त्याच्यावर उपाय. म्हणून आड उभा राहे नारायणा, काय आता आड उभा राहे नारायणा आणि दया सिंधुपणा साच करी, हा त्याच्यावर तो उपाय आहे. स्वामी रामतीर्थ सांगायचे, खूप गोड, खूपच गोड आहे. तसं म्हणायचं की एखाद्या विहिरीच्या काठावर आदरणीय देशमाने साहेबांच्या कृपा आशीर्वादाने मला विद्यार्थी अवस्थेमध्ये रामतीर्थांचे सगळे पुस्तकं वाचायला मिळालेत. क्या बात आहे, म्हणजे विशेष आहे. बोलत गेलो तर आपण आता त्याला कितीतरी बोलताय, पण त्यांचा एक सिद्धांत किती गोड आहे बघा. विहिरीच्या काठावर एखादं बाबळीचं म्हणा किंवा एखाद्या फळाचं झाड आहे, ते फळ त्या पाण्यामध्ये पडतं आणि पडल्यानंतर ते बुडाला जातं. आता बुडाला गेल्यानंतर ते तिथे गेल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया सुरू झाली, ते कुजलं आणि नंतर परिणाम काय झाला की एका काळामध्ये निरव शांतता होती, वारा वाहत नव्हता, पाणी असं शांत होतं आणि अचानक त्या शांत पाण्यावर असा एक बुरबुडा आला आणि त्याची शांती सगळी संपून गेली. स्वामी रामतीर्थ असं म्हणतात की कधीतरी एखादा चुकीचा विचार आपण हृदयामध्ये घातलेला असतो, तो तिथं राहतो, आपलं वाटतं की तो संपलाय की काय, म्हणजे तो संपला नाही. सबकॉन्शियस काय माइंड, तर अवचेतन मन म्हणतात त्याला. तिथं ते सगळं गेलं आणि जेव्हा तुम्ही शांत होतात, निवांत होतात, तेव्हा तो चुकीचा बुडबुडा वर येतो आणि शांत असलेल्या मनाला अशांत करून टाकतो. असं घडतं.
व्यवसाय म्हणा अभ्यासिले, व्यवसायामध्ये संसाराचा संस्कार एवढे हृदयावर झालेत, त्यामुळे आम्ही सर्व काळ कैसे सावधान राहू. सर्व काळ सावधान राहता येणार नाही, आम्हाला तत्पर राहता येणार नाही. कधीतरी प्रमाद होतोच प्रमाद कधीतरी. तरी म्हणा मूठ ठेविली चरणी, हा उपाय आहे. केले गुणागुणी कासावीस, तरी ही देहरूपी मूठ म्हणजे गाठोडं तुमच्या चरणावर आम्ही ठेवलंय. का गुणागुणी कासावीसी केली, गुण आणि अवगुणांनी मला व्याकुळ करून सोडलाय. याची कानसुली मारितसे हाका, मज घोटू नका मध्ये आता. याच कारणाने, आता इथं सुद्धा व्यंग आहे तुकोबारायांचा, म्हणजे पुढच्या चरणात कळेल आपल्याला. यामुळंच तुमच्या कानाजवळ, कानसुली म्हणजे कानाजवळ आपला येणारा जो गाथा आहे, आदरणीय महाराजांच्या कृपाशीर्वादाने गुरुबंधू निक्कम बुवा, निक्कम महाराज, आपले निक्कम बाबा, त्यानंतर आमचे भागवत महाराज, त्या दिवशी मी त्यांच्या त्या गाथालयामध्ये गेलो, म्हणजे तिथं त्या गाथेचं चिंतन चालतं आहे. ते म्हटले, महाराज आम्ही रात्री झोपल्यानंतर आम्हाला स्वप्नसुद्धा अभंगाचेच पडतात, याच्यापेक्षा रसमय आणि आनंदमय काय अवस्था असेल. अशी ही गाथा की ते सत्याचे प्रयोग हे सगळे महापुरुष तिथं करताना अशी गाथा लवकरच आपल्याकडे येणार आहे. आणि त्याच्यामध्ये पाठभेद, शब्दांचे अर्थ, वाक्प्रचार, अगदी पारायण करता करता आपल्याला सहज ज्ञान हो अशी गाथा येते. त्यामुळं सुलभ झालं चिंतन करायला. तुमच्या कानाजवळ आम्ही हाका मारतोय, मज घोटू नका मध्ये आता. मला आता मज आता मध्ये घोटू नका, माझी आता या संसारामध्ये चेंगराचेंगरी करू नका, मला त्याच्यामध्ये ढोकलू नका. तुका म्हणे निद्रा जागृती सुषुप्ती तुम्ही हो श्रीपती साक्षी येते. आता बघा किती छान हे सगळं बोलणं. माझी निद्रा जागृती सुषुप्ती या सगळ्यांचे साक्षी तुम्ही आहात, आणि तरीही तुमच्या कानाजवळ येऊन मला ओरडावं लागतं. ही किती मोठी विडंबना आहे. इतके तुम्ही जवळ आहेत आणि तरीही तुमच्या कानाजवळ येऊन आम्हाला जोर जोरात ओरडावं लागतं. याचं कसं काय वाटत नाही तुम्हाला, असं बोलतात. नसताची दाऊने भेव केला जीव हिंपुटी, झालो तेव्हा कळले जागा वाऊगा हा अकांत. गिवसलो पुढे मागे लाग लागे पावला, तुका म्हणे केली आयनी सलगीच्या सन्मुख. संतांच्या कृपेनं प्राप्त झालेली स्वरूप जागृतीचं वर्णन या अभंगामध्ये महाराजांनी केलं आहे. नसिताची भेव दाऊनी जीव हिंपुटे केला. देवा, माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी परमार्थतः जो प्रपंच नाही, जो संसार नाही, जे अज्ञान नाही, हे तुम्ही दाखवलं अगोदर मला. स्वस्ती श्री वटेशु जो लपुणी जगदा भासू दावी, की जो जगदा भासू आगा पै पंडू कुमारा येता स्वरूपाची या घरा. करी तसे आडवारा विश्वाभासू जो, असा जो विश्वाभास आहे हा तुम्ही आम्हाला दाखवला. किती गोड बोलणं आहे महाराजांचं. हे आपण सगळी संगती लावत जातो की आपल्या दुःखाला कारण असलेलं हे जग आहे. बरं, हे जग पंचमहाभूतात्मक आहे. या पंचमहाभूतांचं कारण हे आपण तो अहंकार म्हणतो. अहंकाराचं कारण ही प्रकृती, महत्त्व, त्याला काय माया वगैरे म्हणा. आणि ती मायासुद्धा कुठं आहे, कुणाच्या अधिष्ठानावर आहे? भगवंताच्या अधिष्ठानावर. मम माया दुरत्य. मग असं विचारच आपण करत गेलो की हे सगळं भगवंताने का निर्माण केलं. महापुरुष त्याचं उत्तर देतात की देवाची लीला. अरे तुमची झाली लीला, पण आमची झाली फजिती ना एवढी मोठी. किती मोठी फजिती. महाराज असं म्हणतात की हा भेव तुम्ही दाखवला, आम्हाला दाखवला, आणि त्याच्यामुळे जीव कष्टी झाला, हिंपुटी झाला, म्हणजे कष्टी झाला. झालो जेव्हा कळले जागा वावगा हा आकांत. जेव्हा जागा झालो तेव्हा कळले हा
वावगा अकांत जेव्हा मी जागृत झालो ना, तेव्हा मला कळालं की अरे मी जन्मल्या वाचून जन्मत होतो, मी मरणा वाचून मरत होतो. व्यवहारात असं असतं बऱ्याच वेळेस की ज्या गोष्टी आपल्याला खूप विशेष वाटतात आणि दुःख ते तेवढ्या स्वभावता नसतात, पण आपण त्या करून ठेवतो मनोकल्पनेनं सर्व. म्हणून नसत्या छंदे काय मत गुरुरी महाराज म्हणतात, आणि जग विनोदे विव्हळत असे रडत बसलास. परंतु एकदा जागे झाल्यानंतर मला कळालं की हे सगळं खोटं होतं बरं. हा खोटाच मी कांत केला, खोटाच मी हा सगळं गोंधळ मांडला. गिवसिलो मागे पुढे लागे पावला. याचा अर्थ थोडासा बघा. पुढे मागे लागे पावला, या भीतीमुळं आम्ही पुढे मागे लागे म्हणजे तुझा तपास करू लागलो, तुझा शोध करू लागलो, तर तू पावला म्हणजे तू सापडलास. आणि गिवसलो म्हणजे तू सापडलास, किंबहुना तू नाही सापडलास, मी सापडलो. तू नाही सापडलास, मी सापडलो त्या ठिकाणी की जी भ्रांती मला झाली होती मी हरवलो, म्हणून खऱ्या अर्थाने मीच मला सापडलो. तुझ्या दर्शनाने, तुझ्या आत्मत्व दर्शनाने, हा आत्मा ब्रह्मरूप आहे या निश्चयाने मीच मला सापडलो. तुका म्हणे केली आयनी सलगीच्या सन्मुख आईने केली. जे प्रेमाचे आहेत ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय आठविती विठोबाचे. एरा मान विधी पाळना पुरते देवाची ती भूते म्हणून या. महाराज म्हणतात माझे सलगीचे जर कोण असेल तर ते संत महानुभव आहे. अशा संत महानुभवाने देवाच्या सन्मुख अर्थात त्या परमात्म्याचं, त्या तत्वाचं आत्मत्वाने मला ज्ञान करून दिलं. आणि त्याच्यामुळे आईने केली, जी मी इच्छा केली होती ना, आईने म्हणजे इच्छा, ही इच्छा माझी पूर्ण झाली, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, अशा अवस्था प्राप्त झाली. आता यानंतर जे होईल आपलं, यानंतर आपले जे एक 6 अभंग आहेत, यानंतरचे जी अर्धा तास आहे, 20 मिनिटं आहे, घेऊया. यानंतरचे हे जे 6 अभंग पुढचे आहेत, 6-7, या अभंगामध्ये महाराज देवाशी म्हणजे मागेही बोललेत, पण माझ्या सत्रामध्ये जे अभंग आलेत हे बोलत असताना वरवर महाराजांची भाषा देवासोबत बोलताना ती कडक वाटते, कठोर वाटते, व्यंगात्मक वाटते, उपरोधिक वाटते, आपल्या अस्सल मराठी भाषेमध्ये बोलवायचे टोन पे देणारी वाटते. परंतु या सगळ्या शब्दांच्या आतमध्ये किंवा याचा खरा भाव जर आपण पाहत गेलो, अंतरंग पाहत गेलो, तर याच्यामध्ये अखंड वाहणारा भक्तीचा झरा आहे. याच्यामध्ये भगवंताविषयी असलेलं अथांग प्रेम आहे. या अभंगाचं चिंतन कसं करावं, तर मला भागवतातील दशमस्कंद डोळ्यापुढं आला. आणि त्या दशमस्कंदातील भ्रमरगीत नावाचा जो प्रसंग आहे, खूपच गोड आहे, खूपच गोड. त्या भ्रमरगीताचा जो आशय आहे, तो आशय थोडासा आपण चिंतन केला तरी अभंग आपल्याला खूप छान लागतील, सरळ लागून जातील. भूमिका आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भागवतामध्ये तो विषय तेवढासा विस्ताराने आला नाही, पण संत सुरदास यांनी खूप चांगलं भ्रमरगीत आपल्या पदांमध्ये गायलं आहे. भगवंताच्या डोळ्यांमध्ये अश्रू एक दिवस उद्धवाने पाहून विचारला, आपण का रडतात? म्हणले, माझ्या डोळ्यातले हे अश्रू नाही आहे, गोपिकांचे हे अश्रू माझ्या डोळ्यातून येतात. म्हटलं, मग मी ब्रह्मज्ञानी आहे ना, मी त्यांना ब्रह्मज्ञान सांगून येतो. आत्ता जातो आणि 2 तासामध्ये येतो. भगवंत म्हटले, हा काळ ठरवेल, 2 तासामध्ये येणार की 6 महिन्यामध्ये येणार, कळेल हे. आता फक्त या अभंगाकडे पाहायचं म्हणून जास्त भूमिका नको त्याची. भागवतामध्ये असं वर्णन आहे की उद्धवजी गेले, त्यांनी गोपिकांना ब्रह्मज्ञान सांगितलं आहे आणि गोपिकांना ब्रह्मज्ञान झालं आहे असं सांगितलं आहे भागवतात, बरं का. त्या सगळ्यांना ब्रह्मज्ञान झालं आहे, किंबहुना त्यांना ब्रह्मज्ञान झालं आहे म्हटल्यापेक्षा
त्या श्रुतीच होत्या, त्यांच्याच माध्यमातून ब्रह्मज्ञान होत होतं, म्हणून त्यांना ज्ञान झालं असं म्हणणं आहे. परंतु एक चिंतनाचा क्रम म्हणून असं आपल्याला म्हणावं लागतं. या गोपिका सकाळी आपला नित्यनेम करत असताना उद्धवजी त्या ठिकाणी गेलेत आणि उद्धवजी त्यांच्याशी संवाद करत असताना त्या गोपिकाच्या समुदायामध्ये एक भुंगा आला, त्याला भ्रमर असं म्हणतात, आणि त्या भ्रमराला उद्देशून उपरोधिक भाषेमध्ये कृष्णाला त्या बोलायला लागल्यात. म्हणजे भुंग्या तूही काळा आहेस, तुझ्या मिशासुद्धा लाल झालेल्या आहेत, म्हणजे बऱ्याच फुलांचं मकरंद सेवन तू करून आलास, बरोबर तुझ्या मालकासारखाच तू आहेस, तू पण काळा आहेस. ते सगळे श्लोक खूप गोड आहे. हां, एक गातो मी लिहून आणला आहे गाण्यासाठी. गोपिका म्हटले खरं सांगायचं ना, या काळ्या रंगाचा तिटकार आला आहे आम्हाला. आता एक काळा रंग पाहाच वाटत नाही आम्हाला. अरे तुझा जो स्वामी आहे ना, तो स्वामी किती रे दुष्ट. मृग इवरिव कपींद्रं विव्यधे लब्धधर्मा श्रियमकृत विरूपा श्रीजितः कामयाना बलिमपि बलिमत्वा वेष्टयध्वंसवद्यस् तदलमसितसख्ये दुस्त्यजस्तत्कथार्थः. आशय किती कपटे तुझा स्वामी. त्या वाळीचा कुठलाही अपराध नसताना लपून व्याधाप्रमाणे त्याला मारलं. जी शूर्पणखा प्रेम भावनेनं तिच्याकडे आली होती, तिचं नाक कान कापून टाकलं आपल्या स्त्रीला वश होऊन. ज्या बलीने एवढी मोठी सेवा केली त्याला बांधून टाकलं. खरं तर तुझा स्वामी असा आहे ना, एखाद्या कावळ्याला अन्न द्यावं, बली द्यावा आणि त्याने तो बली खावा आणि समुदायाने ज्याने त्याला ते अन्न दिलं त्यालाच मारावं ना, तसा तुझा स्वामी आहे. मग उद्धव म्हटलं एवढा जर तो दुष्ट आहे तर तुम्ही का बोलता त्याच्याविषयी. त्या म्हणाला बोलतो यासाठी की दुस्त्यजस तत्कथार्थ. उद्धव खरा असा आहे, बोलू नये, पण एकदा का त्याचा रंग लागला, एकदा की त्याचा भक्तीचा रंग लागला की त्याच्या कथेपासून दूर जाता येत नाही रे. कसंही बोलू द्या, व्यंगाने आम्ही बोलू, उपरोधाने बोलू, त्याला भांडून बोलू, पण बोलू त्याच्याविषयीच. कारण त्याच्या कथेचा त्याग करणं कठीण आहे, तो नाही होऊ शकत. आता या अभंगाचा जो आशय आहे ना, तो संपूर्ण असा आहे. हे का देवा आम्हा सेवादान देखोशीन विषवाचा सांभाळाजी बिरदावळी तुम्ही का कलीस अरिखे शरणागता वैर्या हाती दे निश्चिंती देखील तुका म्हणे इच्छी भेटी पाय पोटी उपराटे. विषमाचा शीन हे का आम्हा सेवादान देखो. आम्ही जी तुमची सेवा केली त्या सेवेचा मोबदला म्हणजे या प्रतिकूलतेचं दर्शन देवा तुम्ही आम्हाला घडवतात, हाच का आमच्या सेवेचा मोबदला आहे. हेच का आम्ही भक्ती तुझी जी केली त्याची परतफेड आहे. सांभाळाजी ब्रिदावळी तुम्ही का केली सारखे, तुमची ब्रिदावळी तुम्ही शरणागत वत्सलात करुणा वरुणालय आहात, अशा ब्रिदावळी नुसत्याच लावून फिरतात का. त्या सांभाळायला पाहिजे तुम्ही. कळी काळासारखे असे निष्ठुर कसे झालात आपण. शरणागता वैर्या हाती ही निश्चिती देखील शरणागत्याला वैर्या हाती देऊन निश्चिंत तुमच्याकडे सामर्थ्य असूनही समाधानाने तुम्ही राहावं हे कसं तुम्हाला आवडतं. तुका म्हणे इच्छी भेटी पाय पोटी उपराठे. महाराजांना बोलताय पण बघा पुढं परत, आमची काय आहे, काय इच्छा आहे, तुमची भेट व्हावी एवढीच आमची इच्छा आहे. पण तू पाय पोटात घेतोस, आपलं स्वरूप लपवून टाकतोस.
असं का उलटा वागतोस आमच्यासोबत? तो दे ना आम्हाला दर्शन. देवाच्या दर्शनासाठी परत तेच खडे बोल जे आपण बोलत गेलो तेच आहेत. का हो आले नेनो भागा पांडुरंगा माझिया, पांडुरंगा माझिया का हो नेनो भागा आले. हे माझ्या भागालाच असं कसं उलटा आलंय बरं? बरं असं आहे, करणारे माणसं जे आहेत ना त्यांना समस्या निर्माण होतात, जे काही करत नाही त्यांना काही समस्या निर्माण होत नाहीत. आणि म्हणून प्रयत्न करणार मनुष्य म्हणतो माझ्याच बाबतीत कसं असं घडतंय. तर महाराज म्हणतात की हे जे तुमचं वागणं माझ्या बाबतीतच असं कसं आहे, उपराटी तुम्हा चाली क्रिया गेली सत्याची. हे तुमचं सगळं जे वागणं आहे ना उलटा आहे. आणि सत्याची क्रिया गेली, तुमचं जे सत्याचं वागणं होतं ते संपलं. आता तुम्ही लबाड आहात. साक्षी हे गे माझे मन आर्त कोण होते ते देवा. तुमच्याविषयी माझ्या मनामध्ये किती तळमळ होती कुणाला सांगावी ती, ते फक्त माझ्या मनाला माहिती आहे. चैतन्य महाप्रभू आतापर्यंत संन्यास, एखाद्या संन्यासाला नाचताना कोणी पाहिलं नव्हतं. आणि एवढा रसमय संन्यास आतापर्यंत भारताने पाहिला नव्हता. अतिशय रसरसित संन्यासी. चैतन्य चरितामृत नावाचा ग्रंथ खूपच गोड आहे, वाचायला पाहिजे. की जे नाचायला लागल्यानंतर, ज्यांनी देवाचं भजन करायला लागल्यानंतर मोरांनी नाचावं आणि वाघांनी आपला स्वभाव विसरावा, असा हा संन्यासी. भगवंताविषयी किती अर्थता. समुद्राच्या त्या निळेमेला पाहिलं की माझा निळा आहे म्हणून समुद्रामध्ये उडी मारावी, भक्ताने घेऊन यावं त्यांना. परत रात्री ते झोपल्यानंतर त्यांचे सेवक दाराशी बसायचे. हा कधी जाऊन त्या समुद्रामध्ये स्वतःला विलीन करेन माहिती नाही. एक दिवस भगवान जगन्नाथाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवंताकडे पाहिली, एवढी आतुरता वाढली. भगवान जगन्नाथामध्ये ते विलीन होऊन गेलेत. पण पुढचा भाव आहे का, त्यांचे सेवक होते, त्यांचं नाव गोविंद. आपले स्वामी जगन्नाथांमध्ये सन्मिलित झाले हे पाहिल्यानंतर त्यांच्या हृदयामध्ये एवढी वेदना निर्माण झाली की त्यांच्या हृदयाचा स्फोट झाला. स्फोट, हृदय फाटलं त्यांचं, छाती जळाली त्यांची, इतकी वेदना होती भगवंत प्रीतीची, भगवंत वेदनेची. महाराज बोलतात तुम्हाला काय माहिती, तुमच्याविषयी माझी जी वेदना आहे ना ही माझ्या मनाला माहिती आहे. तुका म्हणे समर्थपणे का नेना करीत असे. तुम्ही समर्थ आहात देवा, करशील तरी नो हे काही. राईचा डोंगर पर्वतराई, तुम्ही काही करू शकतात. सर्व समर्थ आहे, मी हिंदी नाही ना, तुम्ही काही करू शकतात. शकुनाची लाभहानी इथून कळत असे. शकुन म्हणजे भविष्यामध्ये शुभ अशुभ सूचक जो संकेत असतो त्याला म्हणतात शकुन. आम्हाला आता लाभहानीचे शकुन इथूनच कळत आहे. काय बरं वाईट होणार आहे आत्ताच आम्हाला कळत आहे. भयारूढ झाले मन आता कोण विसावा. मन भयभीत झालं आहे, तुम्ही भेट देत नाही आहे, आता कोण विश्वास. भयारूढ झाले म्हण आता कोण विश्वास. माझं मन भयभीत झालं आहे, तुम्ही मला भेट देत नाही आहे, आता काय आणि कुणाचा विश्वास धरावा. प्रीती कळे अलिंगनी संपादनी अत्यंत. संपादनी अलिंगिनी अत्यंत प्रीती कळे. आदर सत्कारावरून आल्यानंतर त्या माणसाविषयी प्रेम असेल तर त्याला आदर दिला जातो. या या बसा बसा, त्याला आलिंगन दिलं जातं. एक हिंदी वचन आहे, आवत ही हर्षे नाही नयन नाही स्नेह तुलसी तहा न जाइये कंचन बरसे मेघ. जिथं आपण गेल्यानंतर डोळे बोलत नाही आणि अंतःकरणामध्ये आनंद होत नाही, अशा ठिकाणी आकाशामधून सोन्याचा पाऊस जरी पडत असेल तर तिथं जाऊ नका. तुम्हाला पाहिल्यानंतर आनंद व्हायला पाहिजे. ठीक आहे. तू का म्हणे मोकलिले कळू आले बरवे हे. तुम्ही आम्हाला मोकलिलं, आमचा त्याग केला हे आम्हाला कळून आलं. स्वतःच्या दोषाचा परिहार देऊन देवाची प्रार्थना या अभंगामध्ये केली. न होय निग्रह देहाशी दंडन. आम्हाला आमच्या इंद्रियांचा निग्रह होत नाही, देहाशी दंडन करता येत नाही. न वजे भूक तहान सहावले. देवा आम्हाला भूक तहान सहन होत नाही.
तरी नित्य नित्य करी आळवण, माझा अभिमान भिन्न असू द्यावा. तरी नित्य नित्य मी तुमची आळवण करतो, प्रार्थना करतो, माझा अभिमान भिन्न असू द्या. म्हणजे विशेष तुकोबाराय माझा आहे अशा प्रकारचा माझा अभिमान राहू द्या. नाही विटाळलेले काया वाचा मन संकल्पाने भिन्न, आशेच्या भिन्न आशेच्या संकल्पाने मन काया वाचा विटाळली नाही. आशेचा भिन्न संकल्प मनाला कधी झालाच नाही, फक्त संकल्प तुझाच होता. तुका म्हणे भवसागरी उतार, करावया आधार इच्छित असे. या भवसागरातून तू मला तारून न्यावं अशा प्रकारची मी इच्छा करतो. उद्धाराची प्रार्थना या अभंगामध्ये महाराजांनी केली. ऐकिले कीर्ती संतांच्या वदनी, तरी हे ठाकून आलो स्थळ. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांत. संतांच्या मुखाने तुमची कीर्ती ऐकली आणि म्हणून इच्छित असलेल्या या ठरवलेल्या ठिकाणी मी आलोय. मागिल्या पुढिल्या करावे सारखे, मागचे जे भक्त आणि आता मी आलोय. आपल्या सगळ्यांना तुम्ही सारखा भाव धरा. पालटो पारखे नये देवा. हा परका, हा माझा, हा अगोदरचा आणि हा नंतरचा अशा प्रकारचा भाव तुम्ही ठेवू नका. सगळ्यांना सारखं करा. आम्हासी विश्वासी नामाचा आधार, आम्हाला फक्त तुझ्या नामाचा आधार आहे. तुटता हे थार उरी नाही. आणि थार म्हणजे आधार. हा जर आधार आमचा सुटला तर आमच्याजवळ उरी म्हणजे काही शिल्लक राहणार नाही. पुढील अभंग राहिलंय का? हां. तुका म्हणे येते नसावेची दुजे. देवा इथं दुजे नसावे म्हणजे परके पण नसावं. विनंती पंढरी राजे परिसावी आहे. पंढरी राजा माझी ही विनंती तुम्ही ऐका. मोलाचे आयुष्य वेचतसे सेवे. तुमच्या सेवेमध्ये आम्ही हे आमचं मोलाचं आयुष्य खर्च घालतोय. नुगवता गोवे खेद होतो. परंतु हे संसाराचं बंधन, गोवे बंधन गुंथाडा जात नाही म्हणून खेद होतो. म्हणजे आमच्या हृदयाला पीडा होते. उगो आले तर तुम्ही नारायणा, परिहार हा शिना निमेषात. देवा उगवू जर तुम्ही हा उलगडा करण्यासाठी आलात नारायणा, तरी याचं निरसन, परिहार म्हणजे निरसन, या शिनाचं या कष्टाचं परिहार काही क्षणात होईल. लिगाडाची मासी न्याय झाली परी, उरले ती उरे नाही काही. जसं गुळाला लगडलेली चिटकलेली माशी तिच्यापासून दूर होत नाही, तशी आम्ही संसारामध्ये सुद्धा असं गुंतलोय की उरली ते उरे नाही काही. आता आम्ही यातून पार होऊ अशा प्रकारचा काही संशय आमच्या मनामध्ये राहिला नाही. तुका म्हणे लाहो साधी वाचा बळे, ओढी येलो काळे धाव घाला. आता फक्त एक आम्ही करू शकतो, एकच छंद आमच्याकडे वाचा बळे. आम्ही फक्त प्रार्थना तुझी करू शकतो. काळ जवळ आलाय देवा, आता धाव घाला. म्हणून झालो क्षेत्रीचा संन्यासी, चित्त आशापाशी आवरुणे. चित्तातील आशा पाशांना आवरून आम्ही पांडुरंग रूपी क्षेत्रीचे संन्यासी झालो. अर्थात आमरण. तसा क्षेत्रीचा संन्यासी तो क्षेत्र सोडून कुठेही जात नाही, सीमेचं उल्लंघन करत नाही. असं आम्ही आता या स्वरूपापासून एक क्षणसुद्धा दूर जाणार नाही. कदापि नव्हे सीमा उल्लंघन. काय कधी सीमेचं उल्लंघन नाही. हे शब्द खूपच गोड आहे. केले विसर्जन आवाहनीच. जेव्हा इतरांचं आव्हान केलं तेव्हाच विसर्जन केलं. क्या बात आहे याला म्हणावं. म्हणजे आव्हान केलंच नाही असंच अर्थ आहे. पारी खातो आता झाला दुजा ठाव. आता दुसरा जो ठाव आहे, दुसरं जे क्षेत्र आहे, दुसरं जे ठिकाण आहे आमच्यासाठी दुरावलं, त्याची अनोळख आम्हाला झाली आहे. दृढ केला भाव एकविधी एकविध. आम्ही तुझ्या ठिकाणीच एकनिष्ठतेने भाव धरून राहिलो. तुका म्हणे कार्यकारणाचा हेवा. आता कार्य काय कारण काय असं संसाराचं विवेचन, याचा हेवा नाही. आता याची इच्छा राहिली नाही. फक्त एक जीव देवा समर्पिला. जो जीव आहे तो देवाच्या ठिकाणी समर्पित केला. काळाचा परिणाम बुद्धीवर कसा होतो तो विचार या अभंगात सांगितला. गोड आहे. विभ्रंशली बुद्धी देहांता जवळी, काळाची अवकाळी वाया चाळ. काळाची अवकाळी अयोग्य
खोटेपणा कसा असतो बघा. देहांता जवळी बुद्धी विभ्रंशली. देहांत जवळ आल्यानंतर मनुष्याची बुद्धी फिरते. म्हणून खरं प्रार्थना अशी करायला पाहिजे की काही रोग झाला तरी चालेल, होऊ नये, पण माझ्या जीवनामध्ये कधी भ्रम निर्माण होऊ नये. अशा प्रकारची प्रार्थना आपण देवालाही करायला पाहिजे आणि संत महानुभावांना करायला पाहिजे. दुर्बुद्धी ते मना कदा नुपुजो नारायणा. जर असं झालं तुका म्हणे आता लाभ नाही या परता, असं होईल. पालटले जैसे देठ सांडी पाल, पिकले आपण तयापरी. अन्वय करावं लागेल. पिकले पान जैसे देठ सांडी. पिकलेलं पान जसं देठ सांडून टाकतं. आता बघा, आपण तयापरी पालटले, त्याप्रमाणे आपण पालटतो. म्हणजे काय? आयुष्यभर परमार्थ करूनही शेवटच्या काळामध्ये नाही करणारे माणसं आहेत. का असं झालं? होऊ शकतं असं. म्हणजे मागे व्यवसायाचे संस्कार घेऊन आले असतील जास्त, त्यामुळं झालं असेल. याचं न मरता हीन बुद्धी दुःख 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 पावे, माजल्याची गोवी तयापरे. मनुष्याची ही बुद्धी हीन झाली की न मरताही तो दुःख भोगतो. अजून एक विचारवंत असे म्हटले की काही जरी झालं तर तुमची मन आणि बुद्धी तुमच्या विरोधी नको व्हायला कधी. ज्या दिवशी मनुष्याची स्वतःची बुद्धी त्याच्या विरुद्ध होते, आपण सगळे चिंतन करा, त्या दिवशी त्याच्या दुःखाला ठाव राहत नाही. म्हणून प्रयत्न व्हायला पाहिजे की माझी मन आणि बुद्धी मला सहाय्यभूत असावी, माझ्या विरुद्ध नको ती व्हायला. आजच्या काळामध्ये लोकांकडे सगळं काय आहे, पण त्यांचं मन आणि बुद्धी त्यांच्या विरुद्ध झाली आहे. त्याच्यामुळे घर भरलं आणि तोंड धरलं असं झालंय सगळं. माजल्याची गोवी तयापरी. उन्मत्त झालेला मनुष्य अधिक संसारामध्ये गोवत जातो. तुका म्हणे गळ लागल्या मस्सा, तळमळीचा तैसा लवला हो. मासा जसा गळाला लागल्यानंतर तळमळ करतो, तशी माझी तळमळ लवला हो, तशी त्वरा तीव्रता माझी झालेली आहे संसाराच्या बाबतीत. खूपच साधकांसाठी रोज आपल्यासमोर अभंग ठेवून हा वाचावा, अशा प्रकारचा हा पुढचा अभंग आहे. जीवनातील वेळ वाया जाऊ नये देवा, अशा प्रकारची प्रार्थना करणारा हा अभंग आहे. नव जावा तो काळ वाया, मुख्य दया हे नाव. देवा, काळ वाया तो नव जावा, ही मुख्य दया. माझ्या जीवनातला काळ वाया जाऊ नये ही खरं मुख्य दया आहे. स्वामी रामतीर्थ आणि स्वामी विवेकानंदांची भेट झाली होती असं त्यांच्या चरित्रात आलं आहे बरं का. आणि स्वामी विवेकानंद रामतीर्थांचं भाषण ऐकल्यानंतर एवढे प्रभावित झालेत, ले वा, हा खरं तर माझ्या विचारांचा वारसदार आहे. घराणेशाही नाही, हा माझ्या विचारांचा वारसदार आहे. आणि वर्णन असं आहे की स्वामी विवेकानंदांनी रामतीर्थांना घड्याळ दिली की जी शेवटपर्यंत रामतीर्थांकडे होती. याचा अर्थ आता घड्याळ मी दिली आहे, माझा वेळ आता संपत आला असं वाटतं आहे, परंतु तुम्हालाही थोडाच वेळ आहे, ह्या घड्याळीकडे लक्ष राहू द्या आणि थोड्या काळामध्ये आपल्याला ह्या सगळं कार्य करायचं. म्हणून त्यांचं वय काय जास्त नाही, 32 वर्षामध्येच स्वामी रामतीर्थ केलेत, पण त्या काळामध्ये एवढ्याही कालावधीमध्ये एवढं करून ठेवलं आहे की 32 जन्म घ्यावं लागतील ते सगळं आपल्याला कळून घेण्यासाठी. धन्य ते माफ करा. म्हणून जैसे तैसे रहनी असे पायाचे. म्हणून जसंही असेल जशा तशा प्रकारे आम्ही तुझ्या पायाचा आईने म्हणजे आश्रय करतो. मोकळे हे मन कष्ट करी नष्ट दुर्जन. मन जर मोकळं राहिलं म्हणजे काय? मोकळं राहिलं म्हणजे रिकामं जर राहिलं तर ते मन कष्टी करतं, तो काळ त्याला खायला उठतो. कोरोनाच्या काळामध्ये ज्यांना चिंतनाची सवय नाही त्या लोकांना तो काळ खायला उठला. ओपूंचं वाक्य आहे, आपण हात म्हणून सांगतो. ओपू म्हणायचे की माणसाला जर विचारलं की तू अंताला जास्त घाबरतो की एकांताला, तर तो म्हणेल की अंतापेक्षा मी एकांताला घाबरतो, किंबहुना अंतामध्ये एकांत आहे म्हणून घाबरतो. म्हणून मोकळं जर मन राहिलं तर ते मनुष्याला दुष्ट दुर्जन क्रिया नष्ट करून टाकतं. तुका म्हणे काही नेणे नव जे येणे परे वाया. तुका महाराज म्हणतात मला काही कळत नाही,
पण मला एक कळतं की तुमच्या पायाचा आश्रय धरून जर मी राहिलो तर माझा काळ वाया जाणार नाही. एक दोन अभंग राहिलेत आपले, घेऊया. कल्पतुर अंगी इच्छिले ते फळ, अभागी दुर्बळ भावी सिद्धे. एखादा अभागी असेल म्हणजे दुर्दैवी असेल, दरिद्र असेल, पण कल्पतरूच्या झाडाखाली जर तो बसला तर भावी सिद्धी त्याची जी भावना आहे त्या भावनेप्रमाणे त्याला प्राप्त होतं. धन्य त्या जाती, धन्य त्या जाती, नारायण चित्ती साठविला. आहा, त्या जाती धन्य आहे, त्या जाती धन्य आहे की ज्याने नारायण भगवंत आपल्या हृदयामध्ये साठवला. याच्या विरुद्ध असं आहे, काही उच्च जाती जरी असेल तरी भगवंत जरी त्याने आपल्या हृदयामध्ये साठवला नसेल तर त्या अधन्य आहेत. वर्णाभिमाने कोण झाले पावन, ऐसे द्या सांगून मज पाशी. बीजा ऐसा द्यावा उदके अंकुर, गुणा प्रकार ज्याचे तया. उदके बीजा ऐसा अंकुर द्यावा. उदक जे आहे, उदक सर्वत्र सम असतं, पण ज्या प्रकारे बीज असेल त्या प्रकारे अंकुर येत असतो. तसं भगवंत सगळ्यांच्या ठिकाणी सम आहे, पण ज्याचा जसा अधिकार असेल, ज्याची त्याच्याकडं पाहण्याची. तुम्ही जर अज्ञानी असाल 15 वाद्य तर तो तुम्हाला दुःख वाटेल, आणि जर तुम्ही सज्ञानी असाल तर तुमच्यासाठी तो सुखरूप ठरेल. तुका म्हणे कळे पारखिया हिरा, ओजे पाठी खरा चंदनाचे. जो रत्न पारखी आहे त्याला हिरा कळतो, आणि गाढवाच्या पाठीवर चंदन जरी असलं तरी ओझ्याशिवाय दुसरा त्याला लाभ होत नाही. या अभंगामध्ये जो मूर्ख आहे त्या मूर्खाचा स्वभाव आणि त्याचा त्याग करावा असा उपदेश महाराजांनी केला आहे. उकिरडा आधी अंगी नर काढी. अंगी गाढव जो आहे त्या गाढवाने जर उकरडा पाहिला किंवा नरकाडी म्हणजे घाण ठेवण्याची जागा, दुर्गंधीची ठिकाण, किंवा त्याला अजून एक शब्द आहे गावाकडं, बहिर्दिशेला लोक जायचे, काय म्हणायचे त्याला, काय म्हणतात, गोखाडी. गोखाडी गोखाडी गोखडी असं आम्ही वेगळं बोलायचो म्हणून माझ्या डोक्यात होतं ते, पण त्याचा खरा अर्थ शब्द काय आहे, गोखाडी. त्याला नरकाडी असं म्हणतात. गाढवाने हे पाहिलं की ते अंग टाकून देतं आणि ते लोळायला लागतं तिथं. तसा जातीचे ते चित्तीतेची जोडी. जातीचे म्हणजे काय, ज्यांचा अधम स्वभाव आहे त्याच्या चित्तामध्ये जो स्वभाव असतो ना तेच ते प्राप्त करून घेतात. कासयाने देखे आंधळे माणिक. आंधळ्याला माणिक मोती मौल्यवान तो हिरा काय कळेल. चवी विन फिके वाया जाय. आणि जर जिभेला चव नसेल तर सगळं अन्न वाया जातं. काय दाणे विष पालोटो उपचारे. उपचारे विष काय पालोटो दाणे. कुठल्या उपायाने कुठल्या संस्काराने विष बदलत जाईल. मूर्खाशी अंतर तेची बरे. म्हणून मूर्ख माणसं बदलत नाहीत, त्यांच्याशी अंतर ठेवून राहावं. तुका म्हणे काय उपदेश वेड्या संग होतो रेड्या सव कष्ट. रेड्या सवे कष्ट. वेड्या माणसाला मूर्ख माणसाला काय उपदेश करावा. त्यांना उपदेश करता करता ते तर सुधारणार नाहीत, आपल्याच बिघडण्याची शक्यता बहुतेक त्याच्यामध्ये राहते. म्हणून रेड्या सवे कष्ट. रेड्यासोबत जर राहिलं तर आपणच बिघडण्याची शक्यता आहे. आदरणीय तात्या बंडा तात्या यांना प्रश्न केला होता, मी ऐकला होता. पत्रकारांनी प्रश्न केला त्यांना, म्हटलं आता ह्या राजकारणाची स्थिती खूपच बिघडलेली आहे, तुम्हाला असं वाटतं का की तुमचे वारकरी जर राजकारणामध्ये आले तर या राजकारणामध्ये काही बदल होईल. तात्या खूप गोड म्हटलेत, राजकारणामध्ये बदल होईल का नाही माहिती नाही, पण त्यांच्यात नक्की बदल होईल म्हटलं. म्हणून दुष्ट माणसासोबत जर आपण राहिलो तर आपलीच बदलण्याची शक्यता असते. जो श्रेष्ठ महापुरुष आहे, आचार संपन्न महापुरुष आहे, त्याची संगती कल्याणाला कशी कारण होत आहे हा विचार खूप गोड प्रकारे सांगितला. यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तद्दैवे तरोजना स यत् प्रमाणं कृते लोकास्तदनु वर्तते. हा भाव या अभंगामध्ये. जयाश्री कारभार जो जबाबदार युक्ती आहे ना त्याची बुद्धी सार, त्याची बुद्धी चोख असायला पाहिजे. वर्ते तैसे वर्ते जन.
तो जसा वर्तन करतो त्याचा आदर्श बघून लोकही त्याचा आदर्श घेतात. बहुता गुण एकाचा, त्याचा जो गुण आहे ते गुण सगळे धारण करतात. आपण या पाक करी तो इतरी सेवी, जे आपल्या स्वतःसाठी पक्वान्न तयार केले तर इतरांनाही त्याचं सेवन होतं. तुका म्हणे शूर राखे, शूराची जर संगती केली तर त्याच्यासोबत आपलं रक्षण होतं. आणि गांढ्या राखे, माफ करा, गांढ्या वाखे सांगाते, जो भित्रा मनुष्य आहे त्याच्या संघामध्ये फजितीच होते आणि पिडाच होते. हा आपला सत्रातला शेवटचा अभंग आहे, पण इतका गोड आहे की या अभंगामध्ये एक सामाजिक विचारसुद्धा आला आहे, वैयक्तिक विचारही आला आहे, वेष्टी विचार आहे, समष्टी विचार आहे. या अभंगाचा फक्त आशय सांगतो, यामध्ये संघटनेची काय गरज आहे हा विचार सांगितला. संघटनेमध्ये येणारे ज्या काय समस्या आहेत त्याही सांगितल्यात. संघटना मजबूत कशी करावी त्याची सूत्र सांगितलेत. आणि ही सगळी संघटना कशासाठी करायची त्याचं फलही सांगितलं आहे. एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. महाराज म्हणतात आपण आता एक एकांना साह्यता करू. व्यवहारामध्ये सुद्धा अभंग प्रसिद्ध आहे बरं का, पण चुकीचा म्हटला जातो एकमेका साह्य करू. पण ठीक आहे, म्हणतात बिचारे काहीतरी, म्हणू द्या. काहींना म्हटल्यापेक्षा म्हणतात एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. आपण एक एकांना साह्यता करू. सामाजिक दृष्टिकोनातून सज्जन आणि सज्जनाला साह्यता करायची आहे, कारण या जगामध्ये सज्जनांची संख्या जास्त आहे, दुर्जनांची संख्या कमी आहे. तरी संख्येने जास्त असलेले सज्जन दुर्जनांना घाबरतात. त्याचं एक कारण आहे, दुर्जनांमध्ये संघटन आहे आणि सज्जनांमध्ये विघटन आहे. म्हणून एक एकांना साह्य करा. आणि वैयक्तिक दृष्टिकोनातून पाहिलं तर एका इंद्रियाने दुसऱ्या इंद्रियाला साह्यता करायची आहे, त्यांना फाकू द्यायचं नाही आहे. आणि अवघे धरू सुपंथ महाजनो एन गता हसपंता. हा महापुरुष ज्या मार्गाने गेले त्या मार्गाला आपण जाऊया. पण समस्या काय, कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता. पण या संघटनेमध्ये एखाद्याने जरी मनामध्ये उरी म्हणजे भेद ठेवला तर या संघटनेचं काय होईल सांगता येत नाही. महाभारतामध्ये खूप गोड आशय आला, घड्याळ आपल्याला सांगण्याचा अवकाश देत नाही. वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा आता परमार्थ आपण करू नये, म्हातारपणे करू असं जर ठरवलं तर कोण जाणे कैशापरी. बाळपण गेले नेनता तारुण्यदशी विषय व्यथा. किंवा बाळवडी खेळी रमलो तारुण्य नासले वृद्धपणी देवाता. वृद्धपणी देवाता दिसे पैल तीर. दिसे पैल तीर. माझ्या डोक्यात मध्यम बसलाय तो. चंद्रबाहू पांडुरंगा, चंद्रबाहू पांडुरंगा मन करा थोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चको. चरा चरा पारण्या हो झाला उशीर. चरा चरा पारण्या चरा चरा पारण्या हो झाला उशीर. कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता. म्हणून अवघे धन्य होऊ आता. स्मरविता स्मरण. आपण सगळे संघटन करायचं ना आपल्याला, ते भगवंताचं नाम आपणही घेऊया आणि इतरांना देऊया. आपणही धन्य होऊया आणि सगळ्यांना धन्य करूया. याचं फळ काय, तुका म्हणे अवघी जोडी ते आवडी चरणाची. भगवंताच्या चरणाविषयी आवड निर्माण होणं हेच या संघटनेचं प्राप्तव्य आहे, हेच या संघटनेचं फळ आहे. जल्ली सेवा भगवंताच्या चरणी आणि भगवंताच्या रूपाने नटलेल्या आपल्या सगळ्या महापुरुषांच्या चरणी समर्पित करायची आहे. आणि हा सगळा जो प्रपंच आपण मांडला आहे
हा खरं तर एका साह्य करून जायचं कुठे, तर तुका म्हणे अवघी जोडी ते आवडी चरणाची, भगवंताच्या चरणाची आवड निर्माण होण्यासाठीच हे सगळं संघटन आहे. आपल्याही जीवनामध्ये तो भाग्याचा दिवस उगावा अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून ही झालेली सेवा भगवंताच्या चरणी आणि गुरुवारी महाराजांच्या चरणी समर्पित करून आपण आता थांबूया. विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडरीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की. गोपाल कृष्ण भगवान की. भेटी लागी जीवा, भेटी लागी जीवा, लागली से आस. भेटी लागी जीवा, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. भेटी लागी जीवा, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन. तैसे माझे मन वाट पाहे, भेटी लागी जीवा, लागली से आस. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहतसे वाटुली पंढरीची. भेटी लागी जीवा, चुकलिया बाळ अतिशोक करी. वाट पाहे परी माऊलीची. भेटी लागी जीवा, तुका म्हणे मजा लागली से भूक. धावुनी श्रीमुख दावी देवा. भेटी लागी जीवा, लागली से आस. पाहे रात्रंदिवस वाट तुझी. भेटी लागी जीवा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम ज्ञानदेव, देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम ज्ञानदेव, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. इंद्रायणी चेतटे धरिला रहिवास, विश्वतारावया लक्ष्मी निवास. ज्ञानेश्वर रूपे धरिले निज वेश, वर्म जाणे तया सद्गुरुपदेश. वर्म जाणे तया सद्गुरुपदेश. जय देव जय देव जय ज्ञानदेवा. शिवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा. कृष्ण एकादशी कार्तिक माशी, आपण पंढरीनाथ सनकादिकाशी. यात्रेशी ताती स्वानंद तया निज मुक्ती देशी. दर्शन घडे तया निज मुक्ती देशी. जय देव जय देव जय ज्ञानदेवा. शिवा
शिवाचा आदी परब्रह्म ठेवा ऐशिक पुत्र गेला वाचक वेदाचा प्रतिष्ठाने गर्व हरला विप्रांचा विशेष अर्थ केला भगवद्गीतेचा प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कनकाचा प्रत्यक्ष द्वारे शोभे पिंपळ कनकाचा जय देव जय ज्ञानदेवा शिवा शिवाचा आदी परब्रह्म देवा सकळ सिद्ध गणा माझी तो श्रेष्ठ ज्ञानावरी माझी ज्ञान वरिष्ठ अनुतापदी विश्व गणदाट नामयावरी लोटे प्रेमाचा लोट नामयावरी लोटे प्रेमाचा लोट लोटे प्रेमाचा लोट जय शिवाचा आदी परब्रह्म ठेवा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धाम सच्चिदानंद मूर्ती पायदा कवी आमा आरती तुकाराम राघवे सागरात पाषाण तारिले ऐसे तुकोबाले अभंग रसिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धाम सच्चिदानंद मूर्ती पायदा कवी आमा आरती तुकारामा तुकिता तुलने से ब्रह्म तुका से आले हरे मनोरे रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकाराम आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धाम सच्चिदानंद सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकाराम गाडीन लोटांगण वंदन चरण गृहान पायन रूप प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओवाळीन म्हणे नाम विठ्ठल रखुमाय टोबार अकल्पाविष्य भावी तया कुळा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी संत मंडळी सुखे अहंकाराचा वारान लागो राजसा विष्णुदासा भाविकासी नामा म्हणे तया सावे कल्याण निधान पांडुरंग मागणे ते एक तुझ प्रति आहे तरी पाये पांडुरंगा या संताशी निरवी हेची मज दे आणि तुझे काही न मागू दे तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संताच्या या संतासी निरवी हेची मज दे आणि का तुझे काही न मागे तुझ ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की आनंदाश्रम स्वामी महाराज की जय. उद्या बरोबर सकाळी 7 वाजता ज्ञानसत्राला प्रारंभ होईल.